सर्वत्र माते दिसावे, सख्या अंतरी वासुदेवा वसावे। अखंडित वासे तुझे नाम यावे, सदा धेनु सेवेत आयुष्य जावे। बहु कष्ट लोभी सख्या वासुदेवा, तुझ्या वागपत्नी मला ते विसावा। मनाने रमावे तुझ्या नित्य नामी, नको वासना विजये मनधामी। खगे शासना शासना दानवाचा, जगत पावना पावना धारणेचा। तुझो नामला नाम लावण्य कंदा, पदी वासुदेवा सुदेवा मुकुंदा। सदा सर्वदा चित्त चरणी असावे, हरी कीर्तना मंदिरी मी बसावे। तुझे नाम माझ्या वदनी वसावे, तुझे रूप माझ्या हृदयी दिसावे। हवाय ना बरं डाग ते डाग थोडंसं खिडकी नाही बरं हे डाग ते उघडं राहू दे। ठेव ना पुढे घेऊ बघा। स्वामी
स्वामी स्वीकारा आरती पुण्यप्रद तव नाम असावे सदैव या ओठी श्वासा संगे स्पंदन भावे तुझेच जगजेठी अगाध महिमा अगाध आहे स्वामी तव शक्ती सगुण रूपाने देऊनी स्वामी स्वीकारा आरती स्वामी स्वीकारा आरती धर्माचरणे पावन व्हावे सदा असो संगती सत्कर्मांचा यज्ञ घडावा विजवून हीयसी मायाने सदैव न्यावे येऊनी मज हाती सगुण रूपाने देऊनी स्वामी स्वीकारा आरती हो स्वामी स्वीकारा आरती अहंपणाचा लोप करोनी कृतार्थ जीवन करा पावन करुणी भावे मजला तेजोमय भास्करा अल्पची भिक्षा धारुनी स्वामी जावे मज संगती सगुण रूपाने देऊनी स्वामी स्वीकारा आरती स्वामी स्वीकारा आरती स्टॉप नाही पण आता विवर झालेत म्हणजे आलेत विवर सगळे ते नाही कळणार ते बंद करावं लागेल मग न्यूजमध्ये दिसेल ना न्यूजमध्ये दिसेल ना तू कर ना चेक व्हॉट्सअपवर स्वामी आज एक आपल्या मठामध्ये सातारून सावंत म्हणून आलेले आहेत.
त्यांचा एक सुंदर अनुभव आपल्याला त्यांनी म्हणजे आम्हाला मगाशी त्यांनी सांगितला, आपल्या सगळ्यांना त्यांनी शेअर करावं अशी माझी इच्छा आहे. ते याच्यासाठीच की या लॉकडाऊनमुळे गेले 8 महिने मठात बरीचशी लोक म्हणजे कोणी येऊ शकत नाही आणि लोक खूप उदास झाली, पॅनिक झाली, त्यांचा नर्वसनेसपणा वाढलाय. तर यासाठी सुद्धा प्लस स्वामींवरची भक्ती श्रद्धा वाढावी आणि जी काही संकट लोकांवर आली असतील ती स्वामींच्या कृपेने लवकर दूर व्हावी. तर या दृष्टिकोनातून मी सावंत वहिनींना म्हणणार आहे की तुम्ही तुमच्या शब्दात तुम्हाला काल आलेला अनुभव सर्वांना सांगावा. स्वामी. जवळ घेऊन बघा. ओम स्वामी समर्थ. आम्ही साताऱ्याचे इथे आताच बस. आम्ही प्रॉपर म्हणजे साताऱ्याचे इथे नोकरीनिमित्त राहतो, मी आणि माझे मिस्टर. आणि मी म्हणजे लग्नाच्या आधी करायचे स्वामींची भक्ती वगैरे, आणि लग्न झाल्यानंतर थोडं म्हणजे फक्त नाव घ्यायचे त्यांचं, असं रोजचं वाचन वगैरे हे ते सगळं म्हणजे वाचत नव्हते, फक्त नाव घ्यायचे. आणि म्हणजे सतत काही ना काहीतरी असं व्हायचं, मठ वगैरे असं म्हणजे जाणं व्हायचंच नाही कुठे काय. तर असं सतत म्हणजे मी बोलत राहायचे काय करू स्वामी, काहीतरी सांगा ना, कुठे जाऊ मी, म्हणजे जेणेकरून मी परत या मार्गात येईन की मला समजेल की नक्की रोज नित्यसेवा कशी करायची असते, किंवा रोज म्हणजे मी कसं करू. परत माझ्या मिस्टरांना यातलं काही आवडायचं नाही, किंवा ते म्हणायचे तुझं काहीतरीच असतं, तुझं तू करत जा, तू मला काही सांगू नकोस. पण मग मी त्या दिवशी दिवसभर विचार केला, काल रात्री झोपलो तर ह्यांना म्हटलं की आज सकाळी उठल्या म्हणजे असं स्वप्नात आलं, मी झोपलेली पूर्ण शांत एकदम झोप लागलेली. आणि झोपल्यानंतर असं पूर्ण आम्ही म्हणजे पुण्यात फक्त आम्ही तो खालचा रस्ता आता मी येताना बघितला तेव्हा मला आठवलं ते सरळ जायचं होतं वरती मठात, आणि हे पूर्ण मंदिर जसं आहे तसं. आणि त्या काकांचा चेहरा नाही दिसला, पण त्यांना कोणतरी असं हाक मारत होतं, गोगावली काका 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 असं म्हणून. तर मी यांना म्हटलं की तो मठ आहे कोणता तरी, गोगावली मठ असं. त्यांना म्हटलं की नाही आपण तिथे जायचं, काही करून जायचं, कुठे मठ मला माहिती नाही ते. तर मी लगेच आम्ही सगळ्या नेटवरती सर्च केलं, म्हटलं बघूया तर हे आहे का, असंच काहीतरी स्वप्नात आले. तर बघितलं तर आहे मठ, गोगावली मठ. मग कुठे काय आम्ही ते मॅप टाकला आणि मग आम्ही आता इथे शोधत आलो. आणि येताना असं वाटलं की रडू की काही नक्की हे खरंच असतं का, म्हणजे स्वप्नानं पहिल्यांदाच असं स्वप्न सत्यात उतरलं ना, असं विश्वासच बसत नव्हता की नक्की हे खरंच आहे का. मग हे म्हणत होते सगळे आम्हाला की नाही तुम्ही जावं, आता काकांची काही भेट होणार नाही. तर म्हटलं नाही भेट होणारच, हे असं कसं शक्य आहे ना म्हटलं. असं म्हणजे त्या स्वप्नात मला सांगितलं नाही की नाही काका आहेत आणि ते सांगतील तुम्हाला काय करायचं कसं करायचं ते. मग आम्ही थांबलो तर काका आले, असं वाटलं की ना असं म्हणजे शब्दात सांगताच येत नाही की काय फिलिंग्स येते. त्याच्यामुळे आता इथून पुढे अजून जास्त यांनी श्रद्धा ठेवून असं व्यवस्थितपणे त्यांची नित्यसेवा करणार. श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या कृपेने अशीच सगळ्यांची चांगली स्वप्न सत्यात उतरू देत. आता ती चांगली स्वप्न असावीत. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री 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 स्वामी समर्थ. ओम ब्रह्मणे नमः. 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 ओम ब्रह्मणे नमः.
ब्रह्मणे नमः ओम ब्रह्मणे नमः ओम ब्रह्मणे नमः ओम ब्रह्मणे नमः ओम ब्रह्मणे नमः नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् शांति शांति शांति। स्वामी आपण गेली 27 वर्ष असं एकत्र बसून स्वामी महाराजांचा जप करत असतो, पण अलीकडच्या या 1-1.5 महिन्यात आपण ओंकार लावून जप करायला सुरुवात केलेली आहे. वास्तविक पाहता कुठलाही जप करताना आधी ओम लावूनच मग तो जप करायचा, तर तो जप पूर्णत्वाला जातो. परंतु आपण सगळे धर्ताश्रमी लोक आहोत, त्यामुळे इतके वर्ष हे मला माहीत असून सुद्धा मी हे टाळत होतो. पण आता माझ्या लक्षात असं आलं की 27 वर्षाचा मठ झालाय म्हणजे त्याचं मध्यम वय किंवा तारुण्य उठून तो पुढे गेलेला आहे. आता आपल्या या मठात येणारी इतकी वर्ष बरेच सेवक भक्त लोक आपल्या मठात नेहमी येत असतात, तर आता ओंकार लावून जप करायला काही हरकत नाही. म्हणून गेल्या 1-1.5 महिन्यात आपण अशी सुरुवात केली की ओम लावूनच हा श्री स्वामी समर्थांचा जप करायचा. अर्थात ज्यांना शक्य आहे त्यांनी घरी सुद्धा हा जप करताना ओंकार म्हणूनच पुढचा जप म्हणायचा आहे. तो जप पूर्णत्वाला जातो. तर ओम श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ ओम असा जप केला तर फार छान होईल. 3दा म्हणायचा, म्हणजे सुरुवातीला ओम, शेवटी ओम. सगळ्यांच्या लक्षात राहण्यासाठी पुन्हा एकदा सांगतो, कारण बरीच लोक असं सांगतात की आता कालच पॅथॉलॉजिकल लॅब असलेले वैभव घोरपड्यांचा एक निरोप आला होता मला की त्यांना जपाबद्दल अधिक माहिती पाहिजे होती. पण त्यांनी मला आता मगाशी जशा सातारच्या त्या सावंत येऊन गेल्या, तर त्यांच्याप्रमाणेच त्यांना जसं स्वप्नात सगळा मठ दाखवला, नाव सांगितलं, तू गोवाले स्वामी मठात मंगळवार पेठेत जा. मग ते गुगलवर म्हणा किंवा सर्च करत या ठिकाणी आले. तसंच काल घोरपड्यांच्या पण स्वप्नात जाऊन मी जप कसा करायचा, पेरावर कसा करायचा, आपल्या जिभेचा शेंडा टाळ्याला लावून किंचितसे ओठ आपले विलग करून तो जप कसा करायचा, आणि तो जप आपण जर 1 माळ करायला आपल्याला जर 5 मिनिटं लागत असतील तर तो जप त्याच्याऐवजी 1 मिनिटाच्या आत 1 माळ जप पूर्ण होतो. इतका तो जलद गतीने होतो आणि आपलं पूर्ण लक्ष त्या जपाकडे लागलेलं असतं. आणि जपाचं महात्म्य तर खूपच आहे. आपल्या सगळ्यांचा आता पाठ झालेला असेल की जप म्हणजे काय, तर जप म्हणजे जन्माचा विच्छेद आणि पप म्हणजे पापाचा नाश. कळत न कळत आपण जरी खूप चांगलं वागण्याचा प्रयत्न करत असलो तरी आजूबाजूला समाज असा असतो, कौटुंबिक काही घरातली समजा 4, 5, 6 माणसं आहेत, त्यातलं 4-5 चांगले असतात, एखादा असा काही वेळा वाकडा वागत असतो. समाजात पण तसंच आहे. आणि याच्यामुळं न कळत काही गोष्टी किंवा काही अनिष्ट गोष्टी
अधर्मी गोष्टी की जी अधर्म म्हणजे जी चांगली गोष्ट नाही ती अधर्म. आपल्याला कुठली धर्माची व्याख्या करायची नाही. धर्माची व्याख्या म्हणजे माणुसकी असं मला वाटतं. मानवता हा एकच धर्म आहे. मग तो कुठली जात असली, कुठलाही पंथ असला किंवा कुठलाही धर्म असला तरी आपल्याला तो चालतो. मग तो हिंदू असो, मुस्लिम असो, पारशी असो, यहुदी असो, ख्रिश्चन असो, कुठलेही आपल्याला चालू शकतात. काळे असो, गोरे असो, ऑल आर इक्वल. गॉड इज वन अँड गॉड इज एव्हरीवेअर अँड ऑल आर इक्वल. या गोष्टी पण आपण लक्षात ठेवायच्या. इथे जात, धर्म, पंथ तर त्या परमेश्वराला काही नसते. सगळी परमेश्वराचीच लेकरं आहेत. मी ज्यावेळेस झोपडपट्टीत 1200-1250 मुलं शिकवत होतो त्यावेळेस शिकवताना दररोज आम्ही संध्याकाळी माझी शाळा ती 1ली ते 12वी SP कॉलेजमध्ये मी मोफत शिक्षण सेवा देत होतो. 1ली ते 12वी मी माझं शिक्षण सांभाळून शिकवत होतो. SP कॉलेजची मेन बिल्डिंग मला दिलेली होती. ती सगळी मी संध्याकाळी 6 ते रात्री 11:30-12 पर्यंत त्या इमारतीचा वापर करतो. म्हणजे कोर्टच्या आजूबाजूचे दोन्ही वर्ग, खालचे वरचे. तर त्यावेळेस आम्ही दररोज या 1200-1250 मुलांच्या पुढे एक 4 ओळींचं कवन म्हणायचो. तर ते खूप सुंदर आहे. आम्ही देवाची लेकरे सारी, आम्ही देवाची लेकरे सारी, त्याला सर्वही प्यारी, कुणाला तुच्छ लेखावे, कुणाला तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे. तर जगाला प्रेम अर्पण करणारी आपण मंडळी आहोत. आपण ओम शांती म्हणतो तर आपल्या स्वतःच्याच आधी शांती यावी, मग आपल्या घरात यावी, मग समाजात यावी, मग राष्ट्रात यावी, मग जगात यावी. म्हणून ओम शांतीचा हा जय जयकार किंवा त्याचं स्मरण असतं. तर हे ज्या मगाशी 4 ओळी त्या कवनाच्या म्हटलेल्या आहेत. तर आपल्याला बाकीच्या गोष्टीचं कसं तरी काही घेणं देणं नाहीये. आपण सर्वांवर, सर्व मानव जातीवर प्रेम करायचंय. नुसत्याच मानव जातीवर असं पण नाही. आपल्याला झाडं, फुलं, वेली किंवा पशु, पक्षी, प्राणी हे सुद्धा सगळे सारखे आहेत. त्यांचा सुद्धा आत्मा आहे. आपण त्या परमेश्वराचे, त्या ब्रह्म्याचेच अंश आहोत. आणि मग आपण सगळे जर त्या ब्रह्माचे अंश आहोत. श्रीमद भागवत महापुराणात 18,000 श्लोक आहेत. त्यात प्रकर्षाने 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत. जे सगळा भागवत तर स्मरणात ठेवलाच पाहिजे, पण त्यातल्या 2-3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्या आज सहज लक्षात आल्यात म्हणून सांगतो की या सगळ्या भागवतामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने व्यासांनी सांगितलेली आहे. ती म्हणजे तुम्ही काही नाही केलं तरी चालेल. तुम्ही जप नाही केलं तरी चालेल, कुठला ग्रंथाचं वाचन नाही केलं तरी चालेल, तीर्थयात्रा नाही केल्या तरी चालते. मग व्यासांनी काय सांगितलं? व्यासांनी जे सांगितलं ते म्हणजे जे कृष्णाने उद्धवाला सांगितलं ते व्यासांनी आम्हाला सांगितलं. मग शुकमुनींनी परीक्षित राजाला सांगितलं. मग संकादिक ऋषींना शौनक ऋषींनी सांगितलं. असं करत करत ते आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. मग अशा पिढ्यानपिढ्या गेल्या आणि मग ते सांगता सांगता आज आपल्यापर्यंत आलेला आहे. स्वामी समर्थांच्या माऊलीच्या कृपेने हा ग्रंथ महान आहे. मी म्हटलं तर याचा सर्वसाधारण अभ्यासक आहे, पण पामर आहे. पण स्वामी गुरूंच्या कृपेने याचं 5व्यांदा अध्ययन माझं चालू आहे. आत्ताचं अध्ययन हे तुमच्या पुढं याचं काही निवेदन, प्रवचन म्हणणं सुद्धा मला योग्य वाटत नाही. यातल्या काही गोष्टी तुम्हाला सांगत असतो किंवा याचं काही निवेदन करत असतो. तर त्या निमित्ताने आता माझं या ग्रंथाचं 5व्यांदा वाचन चाललेलं आहे. 18,000 श्लोक बरोबर वाचलेत असे नाही, बारकाईने वाचलेले आहेत. त्याच्यावर माऊलींच्या कृपेने मी 3-4 वर्षांपूर्वी श्रीमद भागवत महापुराण सार हे पुस्तकही काढलेले. आपल्या मिलिंद जोरीने ते पुस्तक छापलेलं आहे. 2-3 वर्ष झाली असतील. तर त्यात अगदी ब्रीफ 18,000 श्लोक जे आहेत त्यातल्या प्रत्येक स्कंदावर मी छोटेखानी असं पुस्तक लिहिलेलं आहे. कारण आता आजकालच्या काळात सगळा धकाधकीचा मामला आहे. सगळे जे सकाळी उठल्यापासून राबत असतात ते झोपेपर्यंत काळ खूप बदललेला आहे. त्या राबल्याशिवाय आपल्या आयुष्याच्या गरजाही पूर्ण होत नाहीत असा काळ आलेला आहे. तर या काळात 18,000 श्लोक कोण वाचणार आहे?
किंवा IT मधली मुलं रात्री 11, 12, 1, 2 वाजेपर्यंत कॉल चालू असतात आणि मग परत दिवसा मग युएसचे टायमिंग वेगळं, इकडचं वेगळं, नॉर्थचं वेगळं, साऊथचं वेगळं, या सगळ्या भानगडीमध्ये माणसाला वेळच राहिलेला नाही. पण लोकांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे या भावनेने मी त्याच्यावर श्रीमद भागवत महापुराण सार हे पुस्तक लिहिलेलं आहे. याच्यात 12 स्कंद आहे. फक्त 12 स्कंद मी त्यात घेतलेले आहे. प्रत्येक अध्यायातला गोषवारा घेतलेला आहे आणि ते 1 तासात 1.5 तासात कोणाचंही वाचून होईल एवढंच लिहिलेलं आहे. 18 वर्ष कुणीच वाचू शकणार नाहीये हेही मला माहिती आहे. पण ते सुद्धा तुम्ही जरूर वाचा की ज्यातून आपल्याला ती ज्ञानप्राप्ती होईल. पण आधी माझी इतर पुस्तकं जर वाचली किंवा इतर जर आध्यात्मिक माझीच वाचली पाहिजे असंही नाही, इतर जर आध्यात्मिक पुस्तकं वाचली तुम्ही त्याचं वाचन होता ज्यावेळेस तुम्ही हे पुस्तक वाचाल. एकदम पहिल्या दिवशी हे पुस्तक वाचायला गेलं तर तुम्हाला कळणार नाही, तुम्हाला बोर वाटेल, तुम्हाला ते अक्षर जड वाटतील. पण आमच्या मठातल्या लोकांना ते सगळ्यांना इझिली गोईंग वाटतं. का तर गेली 27 वर्ष आम्ही या पंथात आहोत, या अभ्यासात आहोत. हसत खेळत का विना पण आम्ही काही अभ्यास करत असतो. 8:30 ते 9 रोज एकदा आम्ही एकत्र जमतो आणि एकत्र जमून आम्ही दररोज जप करत असतो, एखादं पुस्तक वाचत असतो. काही वेळा स्वामीच्या कृपेने आपण मठात अनेक पुस्तकांचं वाचन केलेलं आहे. श्रीपाद श्री वल्लभांचा ग्रंथ शंकर भट्टांनी लिहिलेला तो आपण आजपर्यंत 5-6 वेळा आपल्या मठात वाचलेला आहे. तर अशी आपली भगवत सेवा या ठिकाणी चाललेली आहे. तर व्यासांनी मूळचा मुद्दा व्यासांनी सांगितलेला आहे. हे सगळे पंथ आहेत, हे सगळे मार्ग आहेत. जसं ऑल रोड गोज टू रोम, तसं कुठल्याही देवाची उपासना करा ती मला येऊन मिळते असं साक्षात भगवंतांनी कृष्णाने सांगितलेलं आहे. तुम्ही रामाची करा, कृष्णाची करा, मोहम्मदाची करा, पैगंबरांची करा, कोणाचीही करा, अल्लाची करा, येशू ख्रिस्ताची करा, ती सगळी मला पोचते असं भगवंतांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. कारण जसं ऑल रोड गोज टू रोम तसं सगळ्या नद्या जसा पुढं गंगेला मधवे गंगेलाच मिळतात तसं कुठल्याही देवताची भक्ती केली तर ती मलाच पोचते असं कृष्णाने उद्धवाला समजावून सांगितलेलं आहे. पण तरीही व्यासांनी थोडक्यात असं सांगितलं, मानवता जोपासून परोपकार वृत्तीने वागा हीच माझी भक्ती आहे. किती सोपं सांगितलंय. मानवता जोपासून म्हणजे माणुसकीने वागा, मानवता जोपासून माझी भक्ती करा मानवता जोपासून परोपकार करा हीच माझी भक्ती आहे. हे तर किती इझिली गोईंग आहे, हे कुणी करू शकतं. इन दी सेन्स थोडक्यात आपण इथे किंवा मी इथे नेहमी सांगत असतो की चांगलं वागा, बस इथे मोर दॅन सफिशियंट. बाकी काही नाही केलं तरी चालेल. कुठल्याही प्रसंगात आयुष्यात अनेक प्रकारचे वेडे वाकडे प्रसंग येत असतात. आपल्याला वाटतं आपण खूप चांगलं वागावं, पण समोर असं काहीतरी घडतं की आपल्याला वागता येत नाही. अशाही परिस्थितीत त्यात चांगलं वागायचा प्रयत्न करायचा. म्हणजे एखादी वाईट घटना घडली की त्यातून काही आपल्याला योग्य वाटलं नाही, आपल्याला कदाचित राग येऊ शकेल, तर राग तर आपल्याला घालवायचाच आहे. रागाचं रूपांतर अनुरागात व्हावं किंवा संस्कृत मधल्या रागात व्हावं. संस्कृत मधला राग म्हणजे प्रेम, अनुराग म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, त्याविषयी सांगायला होतं. तर असं रागाचं रूपांतर हे अनुरागात व्हावं, तर राग हा जायला पाहिजे. आणि मग अशा परोपकार वृत्तीने वागलं तर ते मला खूप आवडेल, भावेल आणि तीच माझी खरी भक्ती असं व्यासाने सांगितलेलं आहे. तसंच आपण 3-4 किंवा 5-6 गुरुवारांपूर्वी असं पण वाचलेलं होतं की अर्थात हे वागणं जरा अवघड असेल, नाही असं नाही, पण असंही वागलं पाहिजे. अर्थात तुम्ही म्हणाल काका तुम्ही काय सांगायला लागला, पण जे आहे ते सांगितलं पाहिजे, तसं आपण वागायचा प्रयत्न केला पाहिजे. मी गेले काही वर्ष तसा वागायचा प्रयत्न करतोय किंवा प्रयत्न करतोय म्हणण्यापेक्षा तसा वागतोय की संसारात जरी आपण असलो तरी परमार्थ करताना कोणाकडूनही काही अपेक्षा करू नये, कोणाकडूनही काही अपेक्षा करू नये, हे महत्वाचं आहे. आणखीन एक गोष्ट, आपण स्वामी महाराज आपल्याला नेहमी सांगत असतात, शेत पिकवून खा,
म्हणजे कष्ट करा आणि जागा. शेत पिकून खा म्हणजे कष्ट करा आणि जागा. उगाच वेडेवाकडे पैसे कमवले, आडत पैसे कमवले किंवा बाकी काय या व्यासपीठावर बसून मी बोलू शकत नाही. पण बाहेर कसे पैसे कमवले जातात मला म्हणजे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. माझं जीवन असं झालंय, मठ घर आणि माझा व्यवसाय, माझा व्यापार, याच्या पलीकडे काही नाही. त्यामुळे माझं बाहेर जाणं येणं काही नसतं. आणि तुम्हाला त्या गोष्टी जास्त माहिती असतील की बाहेर समाज कसा आहे किंवा बाहेर कुठली गोष्ट करताना कसं आपल्याला तोंड द्यावं लागते तुम्हाला माहिती आहे. पण कुठल्याही प्रसंगात आपण जास्तीत जास्त चांगलं वागावं. बाहेर पडल्यावर तुम्ही म्हणाल लोक असे वागतात तसे वागतात. लोक कसे वागतात हा विचार आपण नाही करायचा, आपण चांगलं वागायचा प्रयत्न करायचा. लोक असे आहेत म्हणून आपण असं वागायचं नाही, लोक तसे आहेत म्हणून आपण असं वागत नाही. काय करणार काका, मला खूप चांगलं वागायचं वाटतं पण ते असं वाटतं म्हणून आम्ही असं वागतो, असं नाही. आपलं चांगलं वागायचं काम आहे, तर हे सगळ्यांनी करायचंय. तर कोणाकडूनही काही अपेक्षा करायची नाही, कोणाचंही फुकटचं घ्यायचं नाही. शेत पिकून खा स्वामींनी आपल्याला 10 वेळा सांगितलेलं आहे. म्हणजे आपापले कष्ट करा आणि कष्ट करून आपलं जीवन जगा. या आजच्या अध्यायामध्ये जरी व्यासांनी त्याच्यावर अंडरलाईन केली नसली तरी ज्यावेळेस विदुर सरस्वती नदीच्या काठावर ज्या ठिकाणी बिंदू सरोवर आहे त्या बिंदू सरोवर जवळ विदुर पोहोचलेले आहेत. विदुर सर्वज्ञानी आहे. 3-4 प्रवचनाच्या पूर्वी प्रज्ञानी विदुराच्या छान छान गोष्टी आपल्याला बोलता बोलता सहज सांगितल्या आणि त्या आपल्या सगळ्यांना आपल्या मनाला खूप भावल्या. मला त्या गोष्टी विदुराच्या माहीत नव्हत्या पण प्रज्ञाकडनं ऐकायला मिळाल्या. तर हे 3 भाऊ पंडू, धृतराष्ट्र आणि विदुर, तर त्यातले विदुर हे निघालेले आहेत आणि महागणगोर असं कुरुक्षेत्रावरचं युद्ध संपलेलं आहे. आणि महागणगोर युद्ध संपून त्यांना असं वाटतं की आता कशासाठी इथं थांबायचं म्हणून ते आपल्या राजवाड्याच्या बाहेर पडलेले आहेत आणि ते चालत 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 सरस्वती नदीच्या किनाऱ्यावरून जात असताना त्यांना एक आश्रम लागतो. तो कदम ऋषींचा आश्रम असतो आणि त्याच ठिकाणी त्यांना मैत्रेय ऋषी पण भेटलेले असतात. मैत्रेय महामुनी त्यांना या सगळ्या गोष्टी शेअर करतायत, सगळ्या गोष्टी सांगतायत आणि विदुर मोठ्या उत्सुकतेने त्या सगळ्या गोष्टी ऐकतायत. विदुरांच्या मनात जे जे काही प्रश्न उत्पन्न झालेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं या मैत्रेय ऋषींनी त्यांना दिलेली आहे आणि तीच पुढे व्यासांच्या मार्फत आपल्यापर्यंत आलेली आहे. तर हा विदुर अत्यंत विरक्त असतो. जरी राजघराण्यातला असला तरी त्याला कशाची अपेक्षा नसते आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण हे विदुराच्या घरी जातात पण ते ते कौरवांच्या राजमंदिरी जात नाही. कौरव खरे राजा म्हणून तिथे असतात तरी भगवान श्रीकृष्ण कौरवांच्या घरी किंवा कौरवांच्या राजमंदिरी न जाता विदुराच्या घरी जातात. असा भगवंत किंवा श्री स्वामी समर्थ भगवान श्रीकृष्ण हे भक्तवत्सल आहे आणि हे भक्तवत्सल अशांच्याच घरी जातात की जिथं निष्प्रभपणे काम केलं जातं, जिथं निष्काम वृत्ती असते, जिथं निकोप भावना असते, जिथे सगळ्यांविषयी कल्याण चिंतिलं जातं, अशा ठिकाणी भगवंत जातात. मग आपण असाही अभ्यास केला, मी रिकॅप घेतोय, असाही आपण अभ्यास केला की एखादी व्यक्ती वाईट वागते, आपल्याला मान्य आहे की ही व्यक्ती बरोबर वाटत नाही, मग ती कुणी का असे ना, घरातल्यापासून, नातेवाईकांपासून, समाजापासून, ते आपण जॉब करतो तिथपासून किंवा आपला बिझनेस असेल, सगळीकडे अशा व्यक्ती आपल्याला आढळतात, भेटू शकतात. पण त्यात बद्दल सुद्धा भगवंताने असं सांगितलेलं आहे की अरे तुला कळतंय ना, मग तू तुझं वागणं सोडू नको. ती व्यक्ती जी समोरची अशी वागते ती अज्ञान आहे म्हणून तू क्षमाशील वृत्तीने द्यायची वाग. त्या अज्ञान व्यक्तीला एकदा दोनदा चारदा समजावून सांग. त्याला जर ते पटलं नाही तर सोडून दे, पण त्याच्यावर राग धरू नकोस, पण त्याच्याविषयी वाईट चिंतू नकोस.
पण त्याच्यावर निंदा टिप्पणी करू नको. आपल्याकडे जरा काही झालं तर आपण खूप निंदा करतो, खूप टीका करतो, पण ते समोरच्या व्यक्तीबद्दल आपण करत असतो. आपण कसे आहोत इकडे आपण बघत नाही. मुळात आपण आपल्याला ओळखायला पाहिजे. आपण आपल्याला जेवढं ओळखतो ना तेवढं आपली बायको किंवा मुली असतील तर त्यांचा नवरा किंवा मुलं, आई वडील हे कोणीही आपल्याला ओळखत नाही. आपल्याला ओळखणारा आपणच असतो. कारण आपलं अंतर्मन आपल्याला जे कळत असतं तेवढं कोणाला कळत नाही. आपण खरंच समोर सत्य बोलतोय का असत्य बोलतोय, आपण चांगलं वागतोय का वाईट वागतोय, आपल्या मनात कपट आहे की दुसऱ्याविषयीचे कल्याण आहे, हे सगळं आपल्या मनात साठलेलं असतं. बरीचशी माणसं ही बाह्यता वेगळी वागत असतात, अंतरात वेगळी वागत असतात. अंतरात त्यांच्यावर कपट असू शकतं. असं काही जरी असलं तरी आपलं काम काय आपण चांगलं पाहिजे. समजा अगदीच टोकाची भूमिका झाली, नाहीच पटलं तर आपला रस्ता वेगळा, त्यांचा रस्ता वेगळा. पण त्याच्याविषयी दुःखही व्यक्त करायचं नाही, त्याला उगाच शाप पण द्यायचे नाही, वाईटही चिंतायचं नाही, निंदाही करायचे नाही. आपला मार्ग आपला आकेला ठरवले, आपला मार्ग आपला निवडायचा. आपण चांगल्या ट्रॅकवर चांगल्या मार्गाने जायचं, तो रस्ता आपण सोडून द्यायचा किंवा तो मार्ग आपण सोडून द्यायचा. तर कर्दम ऋषींबद्दल मी सांगत होतो की कर्दम ऋषी या ठिकाणी व्यासांसारख्या व्यासांनी मधगुरूंनी असं नमूद केलेलं आहे की कर्दम ऋषी हे महान शांती परायण होते. नुसतं शांती नाही म्हटलेलं आहे, महान शांती परायण होते. म्हणजे ते किती शांत असतील याचा आपण विचार करा. मी सुद्धा असा शांतीचा मार्ग, काकू म्हणजे आपण ऐकत नाही पण किंवा तिने निग्लेक्ट करावं, इग्नोर करावं, पण मी सुद्धा असा शांतीचा मार्ग अवलंबलेला आहे आणि जास्तीत जास्त शांत वागायचा प्रयत्न करत असतो. पण त्यावेळेस कसं होतं माहितीये का की आपलीच माणसं ही चांगल्या ट्रॅकवर असावी, ती सुद्धा अशी सद्गुणी असावी. म्हणून थोडंफार मठाच्या सेवेकरांबद्दल किंवा घरातल्यांबद्दल बोलणं माझं होत असेल. त्याच्या मागं प्रेमाची भावना असते, पोटतिडीक असते. त्याच्या मागं असं असतं की अरे काकांचे जवळचे आणि इतके जवळचे सेवेकरी असून हे असं कसं काय, असं कोणी बोलू नये म्हणून मी एखाद्याला काहीतरी म्हणत असेल, रागवत असेल म्हणजे माझ्या भाषेतलं रागवणं असतं. ते रागवणं प्रेमाचं असतं, पण ते समजून घेतात मला काय म्हणत ते. रागवणं म्हणजे मी आरडाओरडा करतो असंही नाही, पण थोडंफार गमतीने, पण थोडंफार त्यांना समजून अशा रीतीने मला सांगावं लागतं. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. आता आपण मूळ ग्रंथाकडे वळूया. मागच्या वेळी आपण अभ्यास करताना श्रीमद भागवत महापुराणातल्या तृतीय स्कंधातल्या 20व्या अध्यायाचा अभ्यास केलेला होता. त्याच्या आधीचा पण अध्यायाचा अभ्यास केलेला होता, पण 19-20 सगळं सांगत बसत नाही. एक आठवण म्हणून सांगतोय की ब्रह्मदेवांनी अनेक सृष्टींचं जे वर्णन केलं किंवा अनेक सृष्टी ज्या निर्माण केलेल्या आहेत त्या सृष्टीबद्दल भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि ज्यावेळेस वराह अवतार घेऊन भगवंत, वराह अवतार म्हणजे वराह म्हणजे डुकराचा अवतार घेऊन भगवंत रसा तळाल्या किंवा पृथ्वीच्या खाली गेलेल्या चिखलात रुतलेल्या पृथ्वीला त्यांनी वराचा अवतार घेतलेला आहे. आणि आपल्या दाढेनी, दोन्ही सुळांनी त्या पृथ्वीला वर काढायला गेले. तेवढ्यात हिरण्याकाक्ष हा मध्ये आला आणि तो भगवंताला त्रास द्यायला लागला की पृथ्वी सोडून द्या असं खाली म्हणायला लागला, की पृथ्वी खालीच गाडून टाक, खालीच जाऊ देत असं म्हणायला लागला. पण वराहाने तिकडे लक्ष दिलं नाही की पृथ्वी वर काढलेली आहे आणि पृथ्वी वर काढल्या पृथ्वीतले सगळे व्यवहार चालावेत, पृथ्वीतल्या सगळ्या प्राण्यांचा उदरनिर्वाह व्हावा, पृथ्वीतल्या सगळ्या लोकांनी गुण्या गोविंदाने राहावं, पृथ्वीतल्या सगळ्या लोकांना अन्नधान्य कमी पडू नये, माणसांनाच नव्हे तर अगदी मुंगीपासून ते हत्तीपर्यंत सगळ्या प्राण्यांना सगळ्या प्रकार जे काही त्यांना आवश्यक आहे तेवढं अन्न मिळावं, अशी सगळी व्यावहारिक गोष्ट निर्माण केली. आणि ती निर्माण करून मग ती पृथ्वी स्थिर केली आणि मग हिरण्याकाक्षाचा त्यांनी वध केलेला आहे. आणि त्याच्यानंतर अनेक प्रकारच्या सृष्टी भगवंतांनी निर्माण केलेल्या आहेत. त्या सृष्टींचं वर्णन आपल्याला ब्रह्मदेवाने सांगितलेलं आहे. असे 100 श्लोक आपण गेल्या वेळेस पाहिलेले आहेत. साधारणतः प्रत्येक प्रवचनामध्ये आपले 100 श्लोक होत असतात.
आता 18,000 डिवायडेड इंटू 100 करा, जे येईल तितके महिने आपल्याला किंवा तितकी वर्ष आपल्याला भागवत महापुराण सांगायला लागतील. याच्यात कुठल्याही प्रकारची मी घाई करणार नाही, उरकायचं म्हणून संपायचं म्हणून संपवणार नाही. माऊलींच्या स्वामी समर्थांच्या कृपा आशीर्वादही करून ज्यावेळेस आता लॉकडाऊन संपल्यावर मंदिरं मठ सुरू होतील, अर्थात त्या सुद्धा आपल्याला न्यूजपेपरला आपण नेहमीच वाचत असतो. सोशल डिस्टन्सिंग हे पाळलंच पाहिजे, मास्क वापरलाच पाहिजे, सॅनिटायझर वापरलाच पाहिजे. या सगळ्या गोष्टी अंगीकारून ज्यावेळेस मंदिर मठ सुरू होतील, पण या गोष्टी आपल्याला काही काळ तशाच फॉलोअप करायला लागणार आहेत. हा कोरोना कधी संपेल आपल्याला माहित नाही, व्हॅक्सिनचा अजून काही निश्चित नाहीये. निघालं म्हणतात आणि मध्येच फुस होतं, कुठे गेलं काय कळत नाही. आता जी सगळी भगवंताची योजना असेल, केवळ मला असं वाटतं की त्याच्या मागं भगवंत काही असा क्रूर नाहीये, तो दयाळू आहे, ममताळू आहे, कृपाळू आहे, करुणामय आहे, प्रेमळ आहे. पण हे असं का करतायत तर माणसे कुठेतरी टोकाची वागत असतील, माणसे कुठेतरी अत्यंत हीन असा अत्याचार करत असतील. त्या गोष्टी सुद्धा इथं नमूद करणं योग्य नाही, ते तुम्ही समजून घ्या. इतकं वाईट चाललंय समाजात की भगवंताला असेही झालं असेल आणि म्हणून हा कोरोना नामक त्यांनी हा त्या पृथ्वीला निर्माण झाला असेल. म्हणून आपण ओम ब्रह्मणे नमः किंवा नुसतं ब्रह्मणे नमः हा जप दररोज करत आहोत गेले 8 महिने. अर्ली दी फर्स्ट डे मला वाटते मार्चच्या 22-23 तारखेपासूनच आपण या जपाला सुरुवात केलेली की जेणेकरून मानवाचं हे दुःख, सर्व प्राण्यांचं दुःख निघून जावं. पण त्याचबरोबर समाजातल्या प्रत्येकाने चांगलं वागावं ही पण भावना आहे. आणि ह्याचा कितपत इफेक्ट होईल मला माहित नाही, पण बऱ्याचदा असं वाटतं की आता एवढा कोरोना आला तरी माणसं सुधारत नाही, तरी अयोग्य गोष्टी समाजात चालत आहेत. मेडिकल सारख्या ठिकाणी सुद्धा ज्या काही गोष्टी करतायत, पेपर न्यूज एक, मीडियावाले एक, गव्हर्नमेंट एक, सेंट्रल गव्हर्नमेंट एक, महाराष्ट्र गव्हर्नमेंट एक, किंवा वर्ल्ड काय वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO, हा, तर ते जरा स्लिप झालं होतं माझ्याकडे. तर WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हे सगळ्यांनी वेगळ्या गोष्टी सांगतात. मग आपण साधी माणसं भाबून जातोय नक्की काय बाबा, कोरोना गेला का नाही गेला का परत येणार आहे. पण हे जरी असलं तरी माणसं पाहिजे तेवढी, मला असं वाटत नाही की माणसांनी मनावरून तेवढी सुधारली. त्याच गोष्टी पुन्हा रिपीट होतात, तशीच माणसं वाईट वाटतात, नको त्या गोष्टी घडत जात आहेत. गेल्याच गुरुवारी विषयांतर मी केलेलं नव्हतं, यातलाच काही भाग सांगत होतो. कारण गेल्या 2 अध्यायांमध्ये जो भाग होता, मग तो विवाह होतो आणि मग ते इतकी वर्ष एकत्र राहतात वगैरे वगैरे, तो भाग सगळा सांगितलेला होता गेल्या वेळेस. मग त्यावेळेस म्हणून त्याविषयी काही सांगितलं होतं. तर पूर्वीच्या विवाह संस्था या बळकट होत्या, स्थिर होत्या, अशा अस्थिर नव्हत्या. मी काही 100 वर्षापूर्वी जन्मलेलो नाहीये, तुमच्या आधीची थोडीशी पिढी. तर आमच्या काळात सुद्धा म्हणजे आम्ही साधारण 74-75ला पासवर्ड होऊन SP कॉलेजमधून बाहेर पडलो असो आणि त्याच्यानंतर लग्न झालं. त्यानंतर आज लग्नाला 42-43 वर्ष झाली. आमच्या काळात दिवस हा शब्द आमच्या ऐकवत सुद्धा नव्हता. आता जिकडं तिकडं पाहावं, नुकतं लग्न झालं दिवस, नुकतं लग्न झालं दिवस. एकमेकांवरचा विश्वास राहिलेला नाही, एकमेक पाहिजे चांगले वागत नाहीत, प्रेमाने वागत नाहीत किंवा दुसऱ्यांना समजावून घेत नाहीत. म्हणजे मी कोणाची बाजू घेतो असंही नाही, पण समाजात हे असं निर्डावल्यासारखं चाललेलं आहे. जरा काही झालं की समाज ट्रॅक सोडून वेगळ्या ट्रॅकवर जायला लागलेला आहे. असं आमच्या काळात तर नव्हतं, आमच्या आईवडिलांच्या काळात तर त्याहूनही नव्हतं. म्हणजे त्यावर म्हणजे हा शब्द सुद्धा आम्हाला माहित नव्हता. दिवस घेणं किंवा घटस्फोट असा हा शब्दही माहित नव्हता. आताच्या काळात तर पावलागणिक हा शब्द ऐकायला लागतो. गुरुवारी ज्यावेळेस मी लॉकडाऊनच्या पूर्वी या ठिकाणी असायचो, तर प्रत्येक गुरुवारी 7-8 जण माझ्या पुढे येते आणि दिवसच्या गोष्टी सांगायला लागल्या. मग ती मुलगा असो, मुलगी असो, सगळे वेल एज्युकेटेड, पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आणि चांगले कल्चरल, घरची सुस्थितीत असलेली परिस्थिती, तरी असं करायला लागलं होतं.
इतक्या लोकरेवलेल्या गोष्टी चालल्या, तर त्या केवळ इगोइस्ट आपण झालेलो, अहमपणा आपल्यात निर्माण झालेला आहे. आपण दुसऱ्यांच्या भावना जाणून घेत नाही. एकमेकांचा जर विचार जाणून घेतले, एकमेकांच्या जर भावना जाणून घेतल्या, एकमेकांच्या विचारांना जर प्राधान्य दिलं, तर कशाला या गोष्टी घडतील. या गोष्टी वाढलेल्या आहेत असो, तर या गोष्टी होऊ नये म्हणून हे सगळं सांगितलेलं आहे. विदुरवाच स्वयंभुवस्य च मनोर्वशा परमसम्मतः कथ्यच्या भगवान यत्र मैथुने निधारे प्रजा. वैदुराने असं विचारलेले, भगवंता कृष्णा हा स्वयंभू जो मनु आहे याचा वंश मोठा आदरणीय असा मानला गेलेला आहे. तर त्याबद्दल आता तुम्ही मला सांगा. त्यावेळी ब्राह्मण म्हणतात स्वयंभू मनुचे 2 पुत्र होते, एक प्रियव्रत आणि दुसरा उत्तानपाद. प्रियव्रत हा या स्वयंभू मनुचा ज्येष्ठ पुत्र होता आणि उत्तानपाद हा धाकटा कनिष्ठ मुलगा होता. आणि हे दोघेही सप्तद्वीपांनी वेढलेल्या पृथ्वी तलावाचं राज्य करत होते. म्हणजे या सप्तद्वीपावर म्हणजे संपूर्ण पृथ्वीवर या प्रियव्रत आणि उत्तानपाद या दोघांचंच राज्य संपूर्ण पृथ्वीवर होतं. आणि सगळी प्रजा ही सुखाने नांदत होती. सगळेजण संस्कारशील होते. म्हणजे नुसतंच सगळी भरभराट होती असं नाही, तर सगळ्यांची मनही खूप चांगली होती. ऑल आर सोशल अँड कल्चरल माइंडेड असा तो काळ होता. आणि या प्रियव्रत आणि उत्तानपादाला एक बहीण होती, तिचं नाव देवहूती असं होतं. ती देवहूती म्हणजेच या स्वयंभू मनुंची कन्या, म्हणजेच प्रियव्रत आणि उत्तानपादांची बहीण अशी होती. ती विवाहयोग्य झालेली होती आणि म्हणून विचार करायला लागली की आता हिचा विवाह आपण करून द्यायला पाहिजे. आणि या विचारात ते असताना त्या जी देवहूती होती तिच्याविषयी या ठिकाणी असं विदुर सांगतात की यम इत्यादी योगांच्या लक्षणांनी ती देवहूती ही संपन्न होती आणि संपन्न असून ती सुशील होती. भगवान ऋषी आणि ब्रह्मदेवाचा पुत्र जो दक्ष, त्या प्रजापतीने सुद्धा या मनुंच्या कन्यांचं पाणीग्रहण केलेलं होतं आणि त्यांना सुद्धा काही संतती निर्माण झालेली होती. मग मैत्रेय असं म्हणतात की कर्दमांनी 10,000 वर्षांपर्यंत सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर तपश्चर्या केलेली होती. मगाशी सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की सरस्वती नदीच्या काठी ज्या ठिकाणी बिंदू सरोवर आहे, त्या बिंदू सरोवराच्या नजीक या कर्दम ऋषींचा आश्रम होता. त्यांनी 10,000 वर्ष भगवंताची सेवा केली होती. आणि ती सेवा करताना, ती भक्ती करताना, ती उपासना करताना त्यांनी अत्यंत शांत वृत्ती धारण केलेली होती. आणि म्हणून व्यासांनी अख्ख्या आता मी पाचव्यांदा हा ग्रंथ वाचत असताना महान असा शांतीपरायण हा शब्द व्यासाने कोणाही बद्दल वापरलेला नाहीये. तो फक्त या कर्दम ऋषींबद्दल वापरलेला आहे की महान शांतीपरायण असे कर्दम ऋषी होते. तर अशा कर्दम हे असे कर्दम ऋषी या सरस्वतीच्या काठीच्या बिंदू सरोवराजवळ ज्या ठिकाणी देवदेवता येतात, ज्या ठिकाणी देवांच्या काही लीला घडलेल्या आहेत, ज्या ठिकाणी देवांचं अस्तित्व होतं, त्यामुळं ते बिंदू सरोवर पवित्र झालेलं होतं. म्हणून तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे हजारो वर्षांपूर्वीपासून 5,500 वर्षांपूर्वीपासून ते आजपर्यंत जे यातले जाणकार आहेत तेही अशा पवित्र ठिकाणी आश्रमात जाऊन किंवा आश्रम बांधून राहतात. तर ते बिंदू सरोवर सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर आहे. तिथं आजही हजारो वर्ष तपश्चर्या करणारे साधू संत ऋषी मुनी आहेत. जसे हिमालयात आहेत तसे तिथेही आहेत. हे कर्दम ऋषी एकदा अत्यंत प्रेमाने एकाग्र चित्ताने, 2 गोष्टी लक्षात, एकाग्र चित्ताने आणि प्रेमाने. आता आपणच आपले टीकाकार नाही की आपण कुठे चुकतो. आपण फक्त 8:30 ते 9 पर्यंत या ठिकाणी जमतो. आपण आपला जप करतो, कुठे एखादा ग्रंथ वाचतो, आपल्या
आपण अधिक महिन्याच्या निमित्ताने ऑनलाईनच असं आपण आधी स्वामी चरित्र महिमा हे आपलं पुस्तक वाचलं. ते वाचल्यावर नंतर स्वामी चरित्र महिमा हे पुस्तक वाचलं आणि पुन्हा आपली नित्याची सेवा आपली चालूच होती. तर हे वाचन चालू असताना किंवा मठात इतक्या वर्षाच्या म्हणजे लॉकडाऊनचा काळ सोडून द्या, त्याच्या पूर्वीच्या काळापर्यंत दररोज आपण या ठिकाणी 8:30 जमतो. पण तेवढ्या वेळामध्ये आपलं भगवंताकडे स्वामी समर्थांकडे किती एकाग्रचित्त असतं असं मला वाटतं. म्हणजे हसत खेळत सगळं करावं. मी स्वतः त्यातलाच आहे. मी तर भगवद्गीतेमध्ये ज्यावेळेस गीता लिहिली त्यात मी स्वतःच मला म्हटलेलं आहे की मी एक खोडसाळ बघते तुझा. तर मी स्वतः त्यातलाच आहे. पण तेवढी वेळ सुटली की माझं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन स्वामींच्या कृपेने स्वामीकडेच असतं. पण बरेच जण इकडं तिकडं बघ किंवा काही जण हातात जपाची माळ असते, माळ जपत असतात. पण कोण आलं कोण गेलं इकडं लक्ष असतं, कुणाचं लक्ष प्रसादाकडे असतं, कुणाचं लक्ष प्रसाद किती आला आणि कुणी किती घेतला आणि त्यातला मला कुठला माझ्या आवडीचा मला पाहिजे तो ठेवा असे सांगणारे असतात. काही जण व्हॉट्सअपवर असतात, अरे अर्धा तास फक्त देवासाठी द्या, मी 24 तासाचा अर्धा तास फक्त मागतोय. पण तेवढा अर्धा तास आपण शांतपणे बसू शकत नाही. तर असं घडू नये म्हणून हे पुन्हा पुन्हा मला सांगावं वाटतं. तर व्यासाने हा शब्द कसा वापरला, चपखल वापरलेला आहे. व्यास कुठलाही शब्द कुठेही वापरत नाही. हा असा वापरलाय की हे कर्दमऋषी अत्यंत एकाग्र चित्ताने आणि प्रेमपूर्वक, म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत, एकाग्र चित्ताने आणि प्रेमपूर्वक अशा पूजा उपचारांनी शरणागत वरदायक हरीची आराधना करत होते. शरणागत वरदायक जो भगवंताला पूर्णतः सरेंडर झालेला आहे. किंवा भगवद्गीतेत अर्जुनाने जे कृष्णाला म्हणलेलं आहे, शिष्यस्थेम शालिमाम तम प्रपन्नम. तर अर्जुनाला भगवंत काय सांगतात हे कळतच नव्हतं किंवा कळत होतं पण वळत नव्हतं. तो पुन्हा पुन्हा तेच भगवंताला म्हणत होतो, काय भगवंता समोर माझे गुरु आहेत, द्रोणाचार्य आहेत, समोर माझे भाऊबंद आहेत, द्रोणाचार्यांसारखे गुरु आहेत, समोर धृतराष्ट्रांसारखे माझे आजोबा आहेत, किंवा समोर अश्वत्थामा वगैरे असे श्रेष्ठ आहेत. द्रोणाचार्यांचा मुलगा आहे अश्वत्थामा. हे सगळी लोक अशी महान लोक आहेत, माझे सगळे सोयरे आहेत, माझे ब्लड रिलेटेड लोक आहेत आणि अशा वेळेस मी कसं युद्ध करू अशी त्याच्या मनात भावना तीच येत होती. मग भगवंतांनी विराट रूप दर्शन त्याला दाखवायला सुरुवात केली. तरी भगवंत असं म्हणतो की तुला मी ती शक्ती देतो विराट रूप द्यायची. मग या अर्जुनाला भगवंतांनी दिव्य दृष्टी दिलेली आहे, त्यातून ते विराट रूप भगवंताचं दिसतं. तरी त्याला काही गोष्टी कळत होत्या पण वळत नव्हत्या. मग शेवटी तो भगवंताला शरण गेलेला आहे. आणि मग त्यावेळेस हे वाक्य अर्जुनाने कृष्णाला म्हटलेले की शिष्यस्थेम शालिमाम तम प्रपन्नम. तर तुझ्या त्यांनी शरण आलेल्या या शिष्याला उपदेश कर अशी विनवणी या अर्जुनाने भगवंताला केलेली होती. हे गीतेतलं मी त्या अध्यायात लिहिलेलं आहे, आता स्मरण झालं म्हणून सांगितलं. तसंच सेम या ठिकाणी म्हटलेलं आहे की शरणागत वरदायक. म्हणजे एकदा का जर तुम्ही असं अर्थात हे म्हणणं सोपं आहे शिष्यस्थेम शालिमाम तम प्रपन्नम, पण तेवढं सरेंडर होणं, तेवढं आचरणात आणणं, तेवढं खरंच भगवंताचे एकरूप होणं हे अवघड असतं. पण अशा शरणागत वरदायक असं होऊन अशा या भगवंताची या पद्धतीने हे कर्दम ऋषी भगवंताची तपश्चर्या करत होते किंवा आराधना करत होते, उपासना करत होते. आणि असं सगळं घडत असल्यामुळं भगवंतांनी मूर्तिमान होऊन त्या श्रीहरींनी या कर्दम ऋषींना दर्शन दिलेलं आहे. ते दर्शन कसं दिलं त्याचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे मैत्री ऋषींनी. भगवंताची ती दिव्य मूर्ती अत्यंत तळपती सूर्यासारखी प्रखर तेजस्वी अशी होती.
भगवंताच्या गळ्यात निळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या कमळांच्या माळा होत्या. त्यांचं मुखकमल खूप सुंदर गोजिरे असं होतं आणि त्यांच्या मस्तकावर खूप काळे कुळकुळीत असे आणि सुंदर केस, कुरळे केस त्यांच्या डोक्यावर होते आणि त्यांनी पांढर स्वच्छ वस्त्र भगवंतांनी परिधान केलेलं होतं. ते दर्शन या कदम ऋषींना दिलेलं आहे. त्याचं वर्णन या ठिकाणी आलेलं आहे. काही गोष्टी मी अलीकडच्या काळात स्पष्टतेत गेलेलो आहे. का तर व्यापार करून संसार करून सुद्धा भक्ती करता येते यासाठी मी ते लिहिलेलं आहे. तर आपल्या ते सुद्धा अलीकडच्या काळात लॉकडाऊनच्या काळात मिलिंद जोडणीच ते पुस्तक छापलेले श्री गुरुदेव दत्त महात्म्य. अर्ध्या तासात ते वाचून होईल असंच आहे किंवा नॉट मोर दॅन 45 मिनिट्स असं ते पुस्तक लिहून किंवा तो ग्रंथ लिहून झालेला आहे. तर त्यात स्वामींच्या कृपेने मी जी काही माझी लहानपणापासून उपासना केलेली आहे ती नमूद केलेली आहे. आणि पुन्हा हेही नमूद केलेलं आहे की आमच्या घरातल्या प्रत्येकाला श्री स्वामी समर्थांचं साक्षात दर्शन झालेलं आहे. साक्षात म्हणजे लाईव्ह. आता माझ्यासमोर समजा एखादी व्यक्ती असेल, मठातली असेल किंवा आणखी कुठली असेल, ती व्यक्ती घ्या बस कर. मागे जरा सरकून टेरेसवर लागायचं. नमस्ते.
सगळेजण दाढी वाटी सगळ्यांनी मास्क लावून बसा, तसंच नका बसू. गायत्री आठणे खूप झाले ना 75% खूप झाले बाहेर बसा आजी. आजी तर त्यानिमित्ताने म्हणजे गुरुदेव दत्त महात्म्यातलं मी सांगत होतो की त्या पुस्तकात आणि मला वाटतं विविध साक्षात्कारची जी नवीन एडिशन झाली त्यात श्री स्वामी समर्थ माऊलींनी आम्हाला कसं दर्शन दिलं त्याचे फोटो मी योगेशकडनं काढून घेतले. एक फोटो मनु अगरवालकडनं काढला, म्हणजे मनोरमा अगरवालकडनं काढला आणि बाकीचे सगळे योगेशनी काढलेले आहेत. मला कसं दर्शन दिलं, प्रज्ञाला कसं दिलं, आपणाला कसं दिलं, श्रीधरला कसं दिलं, त्या सगळं वर्णन त्यात लिहिलेलं आहे. तर हे कशासाठी त्यात लिहिलं, ह्याच्यात अहमपणा किंवा मीपणा किंवा आमचं काही सांगायचं अशी वृत्ती किंचितही नाही, यत्किंचितही नाही. तर वृत्ती काय आहे की आपण जर उपासना केली, आपण जर आयुष्यभर चांगलं वगैरे केलं, आपलं जर मन चांगलं असेल तर आपण आपला व्यापार करून किंवा जॉब करून संसार करून सुद्धा आपण परमेश्वराची भक्ती करू शकतो आणि स्वामींसारखे दैवत आपल्या समोर उभं राहू शकतात किंवा आपल्याला दर्शन देऊ शकतात. दर्शन हे स्वप्नातलं नव्हे, दर्शन हे काल्पनिक नव्हे, दर्शन म्हणजे समोर लाईव्ह, समोर साक्षात स्वामी समर्थ महाराज भगवंत आपल्या समोर उभे राहतात, असं ते दर्शन देतात. ते कृपाळू किंवा दयाळू कसे आहेत, मला लोक म्हणतात स्वामी खूप रागीट आहेत वगैरे वगैरे, पण त्यांचा राग हा थोडासा, मी त्यांचा भक्त किंवा त्यांचा शिष्य असल्यामुळं माझ्यासारखाच त्यांचा राग असेल की समाज चांगला व्हावा याच्यासाठी तो राग असेल, पण त्यांच्यावर प्रेम पण तेवढं आहे. ते कसं, तर मला एक अनुभव सांगतो. एकदा मी झोपलो होतो आणि त्यावेळेस कसं होतं, आपण झोपलो असलं तर एकदम कुणी आपल्या समोरून गेलं, ते कुणीतरी गेले आपल्या समोरून असं आपल्या डोळ्यापुढे वाटतं, किंवा काही वेळेस एखादा प्रखर प्रकाश आला किंवा उजाडलं, सकाळ झाली, सूर्यकिरण आली तरी आपल्या डोळ्यासमोर असं झोपलेलं असतं जे आपल्या समोर एक काय असं वाटतं. तसं मी चांगला गाढ झोपलेलो होतो आणि माझ्यासमोर कोणतरी आहे असं मला वाटलं, मी डोळे उघडले तर असे हात करून, असे बोटा एकात एक ठेवून, अशी मोठी मांडी घालून, म्हणजे अशी मोठी मांडी म्हणजे पत्ताला तो मांडी जातो मोठी, असे करून मी कधी उठतोय असं करत स्वामी समर्थ माझ्यासमोर बसलेले होते, मांडी घालून बसलेले होते की मी कधी उठतोय. मला इतकं वाईट वाटलं क्षणभर की अरे स्वामी महाराज आपल्यासाठी बसून राहिले, आपण कधी उठतोय असं बघत होते, हा कधी उठतोय, पण मला त्यांनी उठवलं नाही. म्हणजे स्वामी किती प्रेमळ असतील बघा, स्वामी किती कळवळू असतील बघा, स्वामी किती दयाळू आहेत ते बघा. तर असं प्रेम जर भगवंताचं आपल्यावर असेल तर आपलं भगवंतावर किती प्रेम पाहिजे हे तुम्ही बघा. हे पण हे चित्र मनु अगरवालनी काढलेले आणि ते बहुधा मी विविध साक्षात्कारांमध्ये टाकलेलं आहे. तर भक्ती अशी असायला पाहिजे. त्यात तुकाराम महाराजांनी म्हटलं तशी असावी भक्ती. जीवना वेगळी मासोळी तुका तैसा तळमळी. पाण्यातनं जर माशाला बाहेर काढलं तर तो जसा तरफडतो तसा आपण जर भगवंताची भक्ती जर कमतरता झाली त्या भक्तीमध्ये, जरा उन्हं झालं तर आपण तरफडलं गेलं पाहिजे, अशी भक्ती असते. मग आणखी तुकाराम महाराज पुढे म्हणतात की कन्या सासुऱ्यासी जाये मागे परतोनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. तर मुलगी सासरून माहेरी येते, सासरी पण ती सुखात असते, परंतु माहेरची जरा ओढ असते
म्हणून तुकाराम महाराज त्या ठिकाणी म्हणतात, कन्या सासुऱ्यासी जाये मागे परतोनी पाहे. ती मागे 4 वेळा ओढून बघत असते. आणि मग कन्या सासुऱ्यासी जाये मागे परतोनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा. अरे तेव्हा माझ्या जीवाला तसंच झालं, केव्हा भेटसी केशवा. अशी ओढ आपल्याला त्या केशवाबद्दल कितपत आहे हे ज्याने आत्मपरीक्षण करून पाहावं. आपला समजा मुलगा असो मुलगी असो, ही रोज समजा म्हणजे आपली मुलं किती मोठी होते, पण आपल्याला वाटतं की मला साधारण कुणी रात्री 8ला येत असेल, कुणी 9ला, कुणी 10ला, कुणी 11ला. आजकाल IT चा जमाना आहे, त्यामुळे उशीर होतो. मग कॅबमधून सोडलं जातं, प्रत्येकाला ड्रॉप करत करत जातात. तर ती वेळ ठरली की आई वडिलांचा जीव कासायच होता, अरे अजून कसे नाही आले, अजून कसे आले नाही. आजकाल मोबाईलचं साधन तर मोठंच आहे, 10 वेळा पण फोन करतो, काय झालं काय झालं. ही जशी ओढ आपल्या मुलांविषयी असावी तेवढी आपली भगवंताविषयी किती आहे. भगवंत आपण सवडीने करतो. आज कंटाळा नको जायला मठात, म्हणजे मठात या असं मी म्हणत नाही, घरात बसून पण का वेळा पण उपासना करा. पण एक फॉर एक्झाम्पल म्हणून सांगतोय की तुम्हाला कंटाळा आला, काय झालं, किंवा टीव्हीवर चांगली मालिका आहे तर आपण सोडून देतो, काय नाही जाऊ द्या, नाही गेलं तरी चालते. काका काय विचारतात, काकाच्या काय लक्षात राहते, एवढ्या गर्दीत काकाला काय कळते. पण काका तुमच्यापेक्षा 10 बरोबर पुढे लक्षात ठेवा बरं का. मला एखादी मुंगी तिकडे आली तरी दिसत असते, अरे मगाशी ही मुंगी येत होती तिकडे गेली बरं का. तर माणसांचं द्या सोडून, फक्त मी ते दर्शवत नाही एवढंच. अर्थात त्यात सुद्धा तुमच्याविषयी द्वेष आकाश आहे असं नाही, प्रेम असतं की नाही बाबा सगळेजण मठात यावे, चांगल्या ट्रॅकवर असावे, चांगलं जीवन घडावं, त्यांचं कल्याण व्हावं, त्यांच्या आयुष्यातली संकटे दूर व्हावी. ती संकटे दूर झाली तर त्यांचं परमेश्वराकडे पूर्ण लक्ष लागेल. मग हे काम भगवंतांनी राधेवर सोपवलेलं आहे. राधेला भगवंतांनी सांगितलं, अगं राधा तू आणि मी वेगळं नाही, तू आणि मी एकच आहोत, एकरूप झालेलो आहोत. काही वेळा असं झालेलं आहे भगवंताच्या आयुष्यात की भगवंत कासावीस झालेल्या राजाला शोधायला गेलेला आहे. आणि त्या गावाचं नाव विसरलं मी, पण ते उत्तराखंडमध्ये गाव आहे. मला आठवल्यावर मी सांगेन पुढच्या वेळी. उत्तराखंडमध्ये ते गाव आहे, माझ्या अगदी डोळ्यासमोर त्या गावाचं नाव आहे. त्या गावातून एक 4-5 वर्षापूर्वी आम्ही तिथून गेलो होतो, पण आम्हाला तिथं उतरतो किंवा थांबता नाही आलं. पण त्या गावातून आम्ही ज्यावेळेस बनारसला गेलो होतो गेल्या वर्षी, आपलं सॉरी 4-5 वर्षापूर्वी, त्यावेळेस ते गाव आम्हाला लागलेलं होतं. आठवल्यावर मी सांगेन नाही, पण त्या गावाचं नाव असं आहे की जसं आपल्याकडे मोराची वाडी आहे ना, तसं मोराचंच नाव आहे त्या गावाला, मोरका गाव का काहीतरी असं आहे. तर ती घटना अशी घडलेली आहे की भगवंत हा राधेला शोधत जातोय, राधा कुठंच सापडत नाही. पण राधेची एक वेळ असते की ती संध्याकाळी दररोज तिथल्या डोंगरावर जे मोराचं ठिकाण आहे ते गाव सांगतो मी, त्या ठिकाणी जाऊन दररोज मोराला खायला घालायची. आणि त्यांचं समाधान झालं की मोर तिच्या अंगाखांद्यावर खेळायचे, इतके ते तिच्याशी एकरूप झालेले असतात. आणि मग ती पुन्हा आपल्या घरी निघून येते. भगवंत तिचा शोध घेत घेत बघतात, कुठे नाही माझी राधा. मग भगवंत त्या मोराच्या टेकडीवर जातात, तर तिचा राधा असतो. आणि भगवंताला इतकं प्रेम वाटतं, भगवंत स्वतः त्या मोराचं रूप घेतात आणि तिच्यासमोर नाचायला लागतात. पण ज्या वेळेस भगवंत तिच्यासमोर राधेसमोर मोराचं रूप घेऊन नाचायला लागतात, तर भगवंत म्हणतो मी शहाणा का वेडा, ही राधा नाहीये, तो कृष्ण आहे आणि मी राधा आहे असं त्याला वाटायला लागतं. ही मी राधाच नसते आणि तो कृष्ण आहे. भगवंताला राधा ही कृष्णाच्या रूपात दिसायला लागते. इतकी तिची भक्ती असते की ती कृष्णाचं रूप सुद्धा घेऊ शकत असते, कृष्णमय झालेली असते, त्यामुळे ती कृष्णच दिसत असते. राधेलाही असं काही लक्षात येत नाही, पण ती सुद्धा मग भगवंत मला भेटला नाही म्हणून भगवंताच्या शोधाला निघते. आणि भगवंत मला कुठंच दिसत नाही, पण त्यांनी तर मोर रूप घेतलेलं असतं. तिला मोराचा कृष्ण कळत नाही आणि ती शोधत असते. पण तिला असं काही वेळाने असं वाटतं की मीच राधा आहे, मीच कृष्ण आहे.
मी का वेड्यासारखे शोधते त्याला, कृष्णाला, माझ्यातच कृष्ण आहे. मग ती आपले चारी आपले हात पाहते, पाय पाहते, तर सगळं कृष्णरूप असतं. गळ्यात पाहते तर कौतुकमणी असतो, हातात पाहते तर बासरी असते की जे बासरी सगळ्यांना वेडवून टाकते. गाई गुरांना पण वेडवून टाकते. तर माणसांचं काय, गोपी घरदार सोडून धावत पडत त्या कदंबाच्या झाडाखाली यायच्या आणि कृष्णाची बासरी ऐकत बसायच्या. सासू सासरे किती ओरडले तरी तिचा बसायच्या बरं का. म्हणजे त्यावेळेस ओरडायचा तर असा चान्स होता बरं का. आता सासू सासऱ्यांना घरात आरडाओरडा करायची परवानगीच नाही, असं म्हणजे इतर घरातच सांगतोय, तुमच्या घरात कोणाचंही नसेल तसं. म्हणजे आपल्या आता जे लाईव्ह पुढे ऐकत असतील त्यांच्या घरातलं सांगायचं आहे, मी इतरांच्या घरातलं सांगतोय. पण त्या काळात असं होतं. मग राधेला संभ्रम होतो की अरे कृष्ण कुठे आहे, तर मीच कृष्ण आहे, मीच राधा आहे. आणि एवढं असून सुद्धा, राधेचं एवढं प्रेम असून सुद्धा कृष्ण तिला एक सांगतो शेवटी आयुष्यात की अगं तू या पृथ्वी तलावर राहा. कारण लोकांची संसारातली दुःख, संसारातले त्रास, संसारातले कष्ट, संसारातली काही कमी जास्त गोष्टी किंवा संसारातली दुःख ही गेल्याशिवाय ती पूर्णतः माझ्याकडे येणारच नाही. तर तू या पृथ्वी तलावर जे कोणी असे दुःखी कष्टी असतील, परंतु माझ्याविषयी ज्यांना प्रेम असेल त्यांचं सांत्वन करून त्यांची दुःख तू हरण कर, त्यांची दुःख तू दूर कर, त्यांची संकट दूर कर. म्हणून राधेला भगवंतांनी पृथ्वी तलावर ठेवलेला आहे. आणि म्हणून राधेचा अर्थ हा असाच आहे की रा म्हणजे दान देणारी आणि धा म्हणजे मोक्ष, मोक्षाचं दान देणारी अशी ती राधा. ती पृथ्वी तलावर भगवंतांनी का राहायला सांगितलं, तर जेव्हा माणसं या सगळ्या त्रासातून, या सगळ्या विवंचनेतून, सगळ्या विचारांतून, सगळ्या टेन्शन्स मधून बाहेर येतील तर ते पूर्णतः माझी होतील. त्यासाठी दुःख हरण करण्यासाठी तू पृथ्वी तलावर राहा. आणि म्हणून तू मोक्षाची दायत्री हो. कारण धा म्हणजे मोक्ष आणि रा म्हणजे दान देणारी. म्हणून तू मोक्षाची दायत्री हो. किंवा व्हेन, तर ज्यावेळेस माणसांचे प्रॉब्लेम्स कमी होतील किंवा माणसं प्रॉब्लेम्स विसरून माझ्याकडे धावतील किंवा माणसांचं मन हे माझ्याशी एकरूप होईल, तर अशा वेळेस त्या सगळ्यांना नक्की मुक्ती मिळेल. ते माझ्याशी एकरूप होतील जशी तू माझ्याशी एकरूप झाली. तर हे जे कर्दम ऋषींना दर्शन दिलं, तर त्यावेळेस भगवंताच्या डोक्यावर जगमगणारा असा सुवर्णमय असा मुकुट होता, कानात कुंडली होती, हातामध्ये तुम्हाला माहितीच आहे शंखचक्र गदा पद्म होतं. आपण आपल्या दत्तांच्या रोजच्या स्तोत्रात पण म्हणत असतो, काशायवस्त्रम कर्दनराण्यम कमंडलम पद्म ग्रहण शंखम चक्रम गदा भूषणाढ्यम श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. तर हे भगवंताची आयुध असतात. किंवा प्रज्ञाला अंदाजे 18-19 वर्षांपूर्वी जेव्हा साक्षात स्वामींनी दर्शन दिलं, त्यावेळेस त्यांनी लाल रंगाचा अंगारका घातलेला होता आणि त्याच्यावर सोनेरी वेलबुट्टी होती. आणि स्वामी समर्थांच्या हातामध्ये असं शंख चक्र गदा पद्म होतं. असं प्रज्ञा अजूनही ती आठवण आम्हाला सांगते. ते विभूती साक्षात्कारमध्ये मी नमूद केलेलं आहे. त्याचा फोटो पण मी पुढे, चित्र पण त्याचं पुढे टाकलेलं आहे यावर्षी. तर असंच शंखचक्र गदा पद्म ही आयुध या कर्दम ऋषींना दर्शन देताना भगवंताच्या हातामध्ये होती. आणि प्रभूंचं मधुर आणि सुहास्य वदन त्यांचं होतं. त्यांचं हास्यमय मुखकमल होतं. ते हास्यमय मुखकमल बघून कर्दम ऋषी अत्यंत भारावून गेलेले आहेत. त्यांचं दर्शन होता क्षणी या कर्दम ऋषींना फार अत्यानंद झालेला आहे. आणि त्यांनी अत्यंत प्रसन्न अंतःकरणाने पृथ्वीवर मस्तक टेकवलेलं आहे आणि या भूतलावर भगवंताला साष्टांग नमस्कार घातलेला आहे. आणि पुन्हा मनपूर्वक, प्रेमपूर्वक त्यांनी हात जोडून या भगवंताची स्तुती केलेली आहे. कर्दम ऋषी म्हणतात की तुमच्या कृपेमुळे आम्ही योगीजन अनेक जन्मांमध्ये चांगल्या योनींमध्ये जन्म घेतो आहोत. हे तुमच्याच मुळे. आणि असेच आशीर्वाद आम्हाला असावेत आमच्या योगीजनांना, म्हणजे साधू संतांना, ऋषीमुनींना किंवा तुमच्या आमच्यासारखे रांगडे आंधळे पागळे जे भक्त आहोत. आंधळे पागळे इन दी सेन्स भक्ती मार्गातल्या आंधळ्या पागळ्याविषयी मी बोलतोय.
तर असे जे आपण भक्त आहोत तर आपण पण या चांगल्या ट्रॅकवर असावं, किंवा अशा योगीजन जसं दिवसेंदिवस उत्तरोत्तर आपली भक्ती करत असतात, त्या भक्तीमुळे ते चांगल्या योनीमध्ये जन्म घेतात. तसा आमचा योगस्थ असा सुंदर जन्म व्हावा असं कर्दम ऋषी भगवंतांना प्रार्थना करतात. आणि कर्दम ऋषी म्हणतात, या भवसागरातून तरण्यासाठी केवळ तुमचं चरण कमल हे जहाज आहे. या भवसागरातून तरण्यासाठी हे भगवंता तुमचे चरण कमल हेच आमचं जहाज आहे. म्हणून आपलं पण गीत आहे, समर्था नाव किनारी लाव, समर्था नाव किनारी लाव, डगमगते ही नौकांतरी तुझाच भक्ती भाव, समर्था नाव किनारी लाव, क्षणरूपी रूपे येती जलचर, मला ग्रासन्या येती सर सर. तर असं हे जीवन आहे. आणि तेच जे आपल्या या काव्यात आहे तेच या ठिकाणी कर्दम ऋषी भगवंताला म्हणतात. या भगवंता कृष्णा, श्रीकृष्णा, विष्णू, नारायणा, की या भवसागरातून तरण्यासाठी तुझं चरण कमल हेच आम्हाला जहाज आहे. आणि त्याचमुळे आम्ही आजपर्यंत करत आलेलो आहोत. मग भगवंत असं म्हणतात की अरे तुझी तपश्चर्या हजारो वर्ष झालेली आहेत, 10,000 वर्ष उठून गेलेली आहेत, पण तू अजून विवाह केलेला नाहीयेस. तर तुझ्या स्वभावाला अनुरूप अशा एका मुलीची मी योजना करतो, आणि ती मुलगी तुला अनुरूप असेल, तुझ्या स्वभावाला अनुरूप असेल, आणि ती तुला घरचाश्रमाच्या त्या आश्रमासाठी तुला सगळ्या प्रकारची मदत करेल, आणि अशाच कन्येशी मी तुझा विवाह लावून देईन असं भगवंत त्याला सहजपणे म्हणून जातात. आणि कर्दम असं म्हणतात की हे सर्वेश्वरा, मी सुद्धा कालरूप आपल्याला कर्ममय अज्ञान पालरूप पूजा सगळी माझी समर्पण करत आहे. तर कालरूप अशा आपल्याला कर्ममय अज्ञान पालक रूप अशी माझी पूजा अर्पण करतोय. याचा अर्थ असा की मी जी काही माझी कर्म करतो ती इतकी चांगली करतो, इतकी सुयोग असतात, इतकी सत्प्रवृत्तीने केलेली असतात की ती सत्वयुक्त अशी सगळी कर्म मी तुला अर्पण करत असतो. मागे आपण अभ्यास केलेला आहे, ते पुन्हा रिपीट करत नाही, वेळ जाईल. तर सात्विकतेच्या पलीकडे आपण जायला पाहिजे. पुन्हा ते सांगावं असतं, कारण आपल्या मठाला 27 वर्ष यावर्षी पूर्ण होईल. 28 वर्षात आपण यावर्षी पदार्पण करू. 2021च्या स्वामी समर्थ महाराजांच्या जयंतीला, म्हणजे साधारणतः मार्च एप्रिलच्या आसपास आपण 28व्या वर्षात पदार्पण करणार आहोत. तर हा काल असतो, हा सगळा चक्र फिरवत असतो. अशाही काळात काही बऱ्या वाईट गोष्टी करत असतात, तरी त्यातूनही आपण चांगलं वागून, चांगलं आचरण ठेवून, सत्वमय जीवन जगून, सत्प्रवृत्तीने वागून, सत्कर्म करून आपली ही कर्मांची फुलं ही भगवंताच्या चरणी अर्पण करायची. इतकी ती कर्म सुंदर पाहिजे, चांगली पाहिजे. देवाला गुलाबाची चाफ्याची फुलं आपण वाहतो हे ठीक आहे, पण आपली कर्म सुद्धा इतकी चांगली असावी, ती सुद्धा फुलांसारखी देवाला आपण अर्पण केली पाहिजे. त्यासाठी माऊलींच्या 17व्या अध्यायामध्ये माऊलींनी लिहिलेलं आहे की ओम तत्सत म्हणून दिवसात 3 वेळा ओम तत्सत म्हणा, सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी, असं 3 वेळा आपण ओम तत्सत म्हणून ती आपली सगळी सत्कर्म, सत्प्रवृत्तीने केलेली सत्कर्म ही भगवंताच्या चरणी अर्पण केली पाहिजे. इतकी आपली कर्म ही गंगेसारखी पवित्र पाहिजे. आणि अशी भगवंताच्या आज्ञेनेच घडलेली आपली कर्म ही आज्ञापालन रूप अशी पूजा ही भगवंताला मी समर्पित करीत आहे. आणि मग आपले सगळे भक्त हे आपल्याच मार्गाचं अनुकरण करत असतात. मग पुन्हा माऊलींनी आपल्या ज्ञानेश्वरीत लिहिलेले
मार्गाधारे वर्तावे. आपल्याला नाही फारसं ज्ञान झालं तरी अमुक अमुक कसे वागले तसं आपण वागायचा प्रयत्न करावा. बाबा आपल्याकडे अशी लोक आपल्या भारतातून गेली तर तसंच आपण वागावं. किंवा आपल्या तिबेट वगैरे भागात आत्ताच्या काळात टी लोभासंग रामपा हे अजूनही वयस्कर आहेत पण तेही जन्माला आलेले आहेत. त्यांचं थर्ड आय नावाचं खूप सुंदर पुस्तक आहे. टी लोभासंग रामपा खूप सुंदर पुस्तक आहे ते अजूनही लडाखमध्ये आहेत, तिबेटमध्ये आहेत. तर अशांचा आदर्श आपण ठेवावा. साऊथमध्ये तिरुवनंतपुरमच्या पुढच्या गावामध्ये जे एम नावाने प्रसिद्ध आहेत पण त्यांचं खरं फुल नेम मुमताज अली खान. ते मुस्लिम आहेत पण सगळ्या चालीरीती आपल्या करतात, मुस्लिम धर्मांचे पण करतात, आपलेही करतात. तर ते मुमताज अली खान जे आहेत त्यांची पण खूप सुंदर सुंदर पुस्तकं आहेत. तर त्यांचे अनुभव सुद्धा खूप ग्रेट आहेत. तर अशी जी लोक आहेत तर माऊली असं सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये की मार्गाधारे वर्तावे. ते या ठिकाणी व्यासांनी उदगृत केलेलं आहे की अशा चांगल्या मार्गांचं अनुकरण करणारे जे असतील अशांच्या मार्गाने आपण जावं. म्हणजेच 3.5 चरणांची जी माऊलींची ओवी आहे त्यातल्या 3.5 चरणांमधली अर्ध्यातली अर्धी ओवी आहे मार्गाधारे वर्तावे. मार्गाधारे वर्तावे या शब्दावर जर प्रवचन करत झालं तर मी दररोज 2 तास असं 1 महिन्याभर सहज करू शकेन एवढ्याच चरणावर. पण आता मलाही तेवढा वेळ नाहीये कारण आपल्याला हा भागवत महापुराण पूर्ण करायचंय. तर तेच या ठिकाणी व्यासांनी कर्दमांच्या मुखातून सांगितलेलं आहे. आणि पुढे ते असं म्हणतात कर्दम की आपल्या चरणाच्या छायाछत्राखालीच आम्ही आश्रय घेतो आणि आपल्या सुंदर सुंदर अशा लीलांचं आम्ही स्मरण करतो, त्या लीलांचं पान करतो आणि आमचे देहधर्म शांत होतात. आम्हाला कुठल्याच इच्छा आकांक्षा राहत नाही, आम्हाला काहीच नको असतं. म्हणून नेहमी दर प्रवचनात मी जवळजवळ अलीकडे सांगत असतो तेनं तक्तेनं भुंजिता, त्यागाचं सगळं काही आहे. तुम्हाला सगळं हवं असतं, मला हे पण पाहिजे, मला ते पण पाहिजे, मला ते पण पाहिजे. पण जी एखादी गोष्ट तुम्ही दुसऱ्याला देऊन टाकाल तर तुम्हाला खूप रिलॅक्स वाटतं. साधी गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही सुंदर स्वयंपाक केलेला आहे विशेषतः महिलांनी आणि सुंदर स्वयंपाक करून तुमच्या किंवा तुमच्या पतिराजांच्या आई वडिलांच्या सासू सासऱ्यांच्या मुलाबाळांच्या आवडीचे काही पदार्थ केले आणि असे सुंदर पदार्थ केलं तुम्ही ते ज्यावेळेस आपल्या प्रेमळ घरातल्या लोकांना वाढता आणि त्या चेहऱ्यावर आनंद व्यक्त होतो त्यावेळेस तुम्ही ते नाही खाल्ले तरी तुम्हाला समाधान वाटतं. तुम्ही ते खाता का नाही खात, न खाऊन सुद्धा तुम्हाला आनंद वाटतो. तर हे कशात झालं, तुमचा एक प्रकारे त्याग झाला पण तुम्हाला आनंद मिळाला. म्हणून त्यक्तेनं भुंजिता, त्यागाचा सगळ्यात मोठा आनंद असतो. पण त्याच्या उलट जर आपणच आपल्याकडे सगळं साठवून ठेवलं, काही सुंदर भजी केलेल्या आहेत, कांदे भजी केलेले आहेत, पाऊस पडलेला आहे, तर एक डिश मीच लपून ठेवलेली आहे, मी खाईन, त्यात मजा नाही. ती ज्यावेळेस दुसरे खातील त्यावेळेस आपल्याला आनंद होतो. आपल्याकडे आलेला गेस्ट आपला मित्र ज्यावेळेस खाईल त्यावेळेस आपल्याला आनंद होतो. किंवा आपल्याला मित्रांना आवडणारा पदार्थ आपण मित्रांना शेअर केला दिला तर आपल्याला आनंद होतो. तसं या भगवंताच्या सुंदर सुंदर गोष्टी ऐकूनच आमचे देहधर्म सुद्धा आम्ही विसरलो, तानभूक सुद्धा विसरलो असं कर्दम ऋषी सांगतात. लोकांश लोकानुगतान पश्युच्च हित्वा शिरतास्त्रे चरणात पत्रम परस्परम त्वम वाद सिधू पियुष निर्यात कृत देहधर्मा. तर हा देहधर्म सुद्धा ते विसरलेले, पियुष पाणी आणि तानभूक सुद्धा ते विसरलेले आहेत. आणि या भगवंताच्या चरणात पत्रम, त्यांच्या चरणांजवळ राहून ज्या काही भगवंताच्या सुंदर कथा आहेत त्या ऐकण्यातच आणि एकमेकांना परस्परम त्या एकमेकांना शेअर करण्यातच आम्हाला आनंद वाटतो असं कर्दम ऋषी त्या ठिकाणी म्हणतात. मग कर्दम म्हणाले की भगवंता प्रभू हे कालचक्र फार मोठं प्रबळ आहे आणि साक्षात ब्रह्मा आहेत, ब्रह्मदेव जे आहेत या कालचक्राची जी धुरी आहे ती या कालचक्राची धुरी आहे. आणि अधिक मास जे आहे, आता गेला आपला महिना अधिक अश्विन होता, हा अधिक महिना जो आहे
तर असे अधिक मासासह जे 13 महिने आहेत ते या धुरीचे, जी फिरणारी धुरी आहे त्याचे ते आरे आहेत. 13 महिने याच्या फिरणाऱ्या धुरीचे आरे आहेत. आणि मग 360 दिवस जे आहेत ते त्याचे जॉईंट केलेले जोड आहेत. 360 दिवस जे आहेत ते त्या आऱ्याला जोडलेले ते जॉईंट आहेत, म्हणजे ते 360 दिवस आहेत. आणि ती धुरी तशीच फिरत राहिलेली आहे. त्याला 13 महिन्यांचे आरे आहेत, त्याला 360 जॉईंट जोडलेले जोड दिलेले आहेत की जेणेकरून ते निखळून पडू नये. त्याच्यात 6 ऋतूंचा घेर आहे. त्याचा डायमेन्शन जे आहे, घेर जे आहे त्याचा, ते म्हणजे त्याचे 6 ऋतू आहेत. आणि अनंत असे क्षण जे आहेत, पल जे आहेत, ते अनंत क्षण पल या त्याच्या तीक्ष्ण अशा धारा आहेत, त्याचे पॉइंट्स आहेत. त्याचे पॉइंट्स म्हणजे धारा, म्हणजे ते काय आहे तर तीक्ष्ण ते आरा आहेत. आणि जे चातुर्मास येतात ते चातुर्मास ही त्याची आधारभूत अशी 3 वर्तुळ आहेत. गोलाकार वर्तुळ जे आहे ती म्हणजे त्याची आधारभूत अशी 3 वर्तुळ आहेत. आणि हे अत्यंत वेगवान असं चक्र आहे. आणि ते संवत्सरूप म्हणजे इयर बाय इयर. तर हे संवत्सरूप जे कालचक्र आहे ते सगळ्या जगाचं आयुष्य क्षणाक्षणाने संपवत असतं. परंतु या ठिकाणी काय म्हटलं बघा कर्दमांनी, काला स्तोत्र जगदा चिदा धावत. तर ते धावणारं कालचक्र आहे, परंतु आपल्या भक्तांच्या आयुष्याचा मात्र ते ऱ्हास करू शकत नाही, इतकं महत्व आहे. ते सगळ्या विश्वाचा नाश करू शकतं, पण जो खरा भगवंताचा भक्त असेल त्याला योग्य वेळीच त्याचा काळ ते संपवतं, कारण त्याच्या हातून तेवढं पुण्य करून घ्यायचं असतं. आणि मग मागायचा रेफरन्स मागे जा. मगाशी सांगितलं की तुमचा जन्म चांगल्या ठिकाणी यावा. मगाशी आपण पाहिलं की तुम्ही चांगल्या युनियनमध्ये जन्माला यावं. आणि म्हणून चांगल्या युनियनमध्ये जन्माला येण्यासाठी आपल्या भक्तांचा ते कधी ऱ्हास करत नाही. का करत नाही तर त्यांच्याकडून अधिकाधिक पुण्य व्हावं, की जेणेकरून ते पुन्हा ज्यावेळेस जन्माला येतील त्यावेळेस ते चांगल्या योनीमध्ये जन्माला असावेत अशी काळजी, कल्याणमय अशी काळजी हा भगवंत आपली घेत असतो. श्री स्वामी समर्थ भगवान श्रीकृष्ण आपली अशी काळजी घेत असतात. आणि भगवंत यावेळी आपल्या गळ्यामध्ये तुळशी माला मंडित होऊन अशा सगुण मूर्तीने त्यांनी दर्शन दिलेलं आहे या कदम ऋषींना. आणि भगवंत आता या ठिकाणी कंपॅरिझन केलेलं नाहीये, पण आपल्याला वाटायला 10,000 वर्ष या कदम ऋषींनी तपश्चर्या केली, मग त्यांना देव पावला. तर मग हे आता जे सांगितलेलं ते आपल्यासाठी आहे. काय आहे? नम्याभीक्ष्णम नमनीय पाद सरोज मर्पियसी कामवर्षम सरोज मर्पियसी. तर अल्पशी छोटुकी अशी जरी उपासना केली, पण प्रेमाने केली, पण एकाग्रतेने केली, पण एकरूप होऊन केली, साऱ्यांचं बसला पण लक्ष स्वामीकडे ठेवलं. ते मगाशी कसं सांगितलं, काय झालं ते सांगितलं. मग आपण व्हॉट्सअपवर पाहिजे का गप्पा मारल्या पाहिजे का एकमेकांशी काही बोललंच पाहिजे असं नाही, तर आपलं लक्ष स्वामीकडे असावं. तर असं लक्ष असताना मग अल्पशी जरी तुम्ही माझी उपासना केली, स्वराज्य अता तिथं अपभरून झालेला स्वराज्य मल्पियसी कामवर्षम. तर स्वराज्य मल्पियसी अचा अपभरून झालेला आहे. तर अशी जरी उपासना झाली, अल्पशी जरी उपासना झाली, तरीही अशा भक्तांवर सुद्धा भगवंत कृपा करत असतो, त्याचं कल्याण करत असतो. आणि अशा या भगवंताला, या महान अशा या विष्णूला किंवा श्रीकृष्णाला, स्वामी समर्थांना, त्यांच्या चरणांना मी वारंवार नमस्कार करत असतो. आणि भगवंत मात्र त्याला उत्तरादाखल सांगतात कदम ऋषींना की अरे मी कधी कोणाची आराधना, कोणाची उपासना, कोणाची भक्ती निष्फळ होऊन देत नाही. फक्त माझी इच्छा असते की त्याने जास्तीत जास्त चांगलं वागावं. मग तुम्ही कशी उपासना करा. मग आपल्या भगवद्गीतेचं सांगितलं की तुम्हाला काहीच देवाला अर्पण करता नाही आलं तर फुलं व्हा. भगवंत अरे बापरे तुमच्याकडे जर फुलं नसेल तर काय करा, तर तो पानं व्हा. मग कुठली पानं व्हा? तुळशीची नसली तर चालते. म्हणजे आमच्याकडे बेल नव्हता,
आणि माझं रोजचं शंकराची पार्थिव पूजा वालुकामय अशी मी ती पार्थिव पूजा करत असतो. मग मी सकाळी तिथं बघा चाफ्याच्या झाडाच्या शेजारी औदुंबराच्या मध्ये वटवृक्षाच्या मध्ये आणि चाफ्याच्या झाडाच्या शेजारी ती 3 पानं आहेत. मग ती बेल म्हणून मी व्हायचो. म्हणलं देवाला चालेल ते, कारण आपल्याला कृष्णाने भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. तर कुठली पानं मला चालतील मग ती पानं मी वाहत होतो. आणि त्याच्या पुढे जाऊन भगवंत म्हणतो, अरे काहीच नसलं ना तर एक थेंबर पाणी मला वाह, बस झालं मला, मी सुखी आहे त्याच्यात. किती छोटी भक्ती केल्यावर भगवंत असं देत असतो, दोन्ही हाताने भरभरून देत असतो. फक्त आपण कमी पडता कामा नये. तर भगवंत आपल्याला आश्वासन देतो या निमित्ताने, माझी कशी उपासना केली तरी ती तुमची कधीच मी निष्फळ ठरून देणार नाही. ती सुद्धा उपासना मी आनंदाने स्वीकारेन. नवैदातुं ऋषेव स्वाप्रजाध्यक्ष मदहरणं भवद्विश्वं तितरामयी संवृतांतित्मानं. तर या तुझ्यासारख्या महात्म्याने केलेली उपासना ही तर अधिकच फलदायी आहे. तर आता त्यांनी सर्वसाधारण भक्तांवर सुद्धा मी अशी कृपा करतो. तर जे काही महान भक्त असतील तर त्यांना तर मी त्या उपासनेची सुद्धा मी अत्यंत फलदायी अशी त्याला त्याच्या भक्तीला किंवा त्याच्या भक्तीला प्रसन्न होऊन त्याचं मी कल्याण करत असतो. आणि मग त्या ठिकाणी या कदम ऋषींना हे भगवंत असं सांगतायत की एक विप्रवर येतील आणि त्या धर्मज्ञ असतील. त्यांचं नाव राजर्षी मनू असेल आणि ते शत्रुपा नावाची राणी त्यांच्या बरोबर असेल आणि ते तुला भेटण्यासाठी परवा या ठिकाणी येणार आहे एवढं सांगतात. आणि भगवंत अंतर्धान पावतात. आणि मग एक आश्वासन करू नकोस की तू माझ्या आज्ञेचं सगळं माझं काय कळत असं वाटतं का तुला. आता तो सांगतोय आपलं हो म्हणतो आम्ही सोडून देतो. पण अरे स्वामींना सगळं त्रिकाल ज्ञानी आहेत, ते सगळं माहिती असतं. तर लोक खेद करून कोणत्या पतीचा पती तो लक्ष्मीचा जाणत असे. तो लक्ष्मीचा पती भगवान श्रीकृष्ण याला सगळं तुझं माहिती आहे, एकदमच माहिती आहे, तुझ्या हजारो जन्म माहिती आहे. तसंच तू राहा. कधू तू बाहेर संचिताचे मी त्यात काही इंटरफेअर करत नाही. तुझी आधी स्थिती आहे ना ते तुझंच संचित आहे. म्हणजे तुझं पूर्वजन्मापासून साठत आलेलं आहे, दॅट्स कॉल संचित. ते जे साठलेलं आहे तू या जन्मात किंचित भोगतोय, दॅट्स कॉल प्रारब्ध. आणि पुन्हा तू क्रियमान म्हणून त्यात भर घालत असतो. आज जे वागतो ते त्यात परत ऍडिशन होत असतं, ऍड होत असतं, प्लस होत असतं. तर तू कसं वागायचं तुझं तू ठरव. तर जशी स्थिती आहे त्याच्यापर्यंत आहे, जसं आहे तसं तू राहायला शिक. कौतुक आहे संचितात आहे, तुझ्या संचिताचं तुझंच जे काय आजपर्यंत पूर्वजन्मापासून या जन्मापर्यंत केलेलं आहे, आजच्या या क्षणापर्यंत केलेलं आहे, या घडीपर्यंत केलेलं आहे, ते तुझंच तू केलेलं आहे. मी याच्यात काही इंटरफेअर करत नाही, मी याच्यात काही न्याय निवाड करत नाही. हे कालचक्र जे मगाशी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे सगळं घडत असतं. कालचक्र हे लक्ष देऊन तुमच्यावर असतं. फक्त कालचक्र म्हणतं मी सगळ्याचा संवार करतो आणि नुसता संवार करत नाही तर मी असा कालचक्र फिरता फिरता जगाचं आयुष्य संपवतो, पण भक्तांचं संपत नाही. त्याला संधी देत असतो, वारंवार संधी देत असतो. अरे काका ओढून ओढून सांगतोय तिथं चांगलं वागा, पण वडके आमचे जे दारावर लाईन सोडायला असतात ते दिलीपला सांगत असतात काकावर ओढून सांगतात चांगलं वागा खाली येणार बघा. तर मग दिलीप त्याला कमेंट्स पास करतो. ते बरोबर आहे, ते लोक असे वागतात ते. कारण वरती काका सगळं माठात साठवतात, भरपूर पाणी ओततात, पण ते खाली झिरपून जातं आणि बाहेर पडलं तर पार झिरपून जातं. मग त्याला काय करायचं याच्यावर वडके आमचे काय बोलू शकत नाही. जर तुला नमस्कार दिली याच्यावर मी काय उत्तर देऊ शकत नाही. तर तो हा गरजेचं सोडून द्या. तर अशा या सगळ्या गोष्टी असतात. आणि की सगळ्या जीवांवर मी दया करत असतो, प्रेम करत असतो. संपूर्ण जगाला मी माझ्यामध्ये पाहत असतो आणि मला मी तुझ्यात पाहत असतो. संपूर्ण जगाला मी माझ्यामध्ये पाहत असतो. सगळं जग माझ्यात सामावलेलं आहे. परंतु एखादा कदम ऋषींसारखा असा भक्त असतो
माऊलींसारखा, तुकारामांसारखा, एकनाथांसारखा, नामदेवांसारखा, चोखामेळ्यासारखा, सेना न्हाव्यासारखा किंवा नामदेवासारखा, रामदास स्वामींसारखा असा एखादा भक्त असतो की त्याच्यात सगळे जग सामावलेलं असतं. भगवंत मग त्यावेळेस म्हणतोय की सगळं जग हे माझ्यात सामावलेलं आहे, पण मी तुझ्यात सामावलेलं आहे. म्हणजे जसं राधा कृष्ण शोधात जाती, पण तिला वाटतं मीच कृष्ण आहे, काय माझ्या हातात बासरी आहे, मीच कृष्ण आहे. आणि कृष्णाला वाटतं मीच राधा आहे, म्हणून कृष्णही नाचायला लागतो. पण कृष्ण म्हणतो मी राधा आहे, त्यालाही भ्रम होतो, तो राधा म्हणून नाचत असतो. आणि खरी राधा ही कृष्ण झालेली असती. अशी अद्वैत भक्ती असते, याला म्हणायचं अद्वैत भक्ती. अद्वैत भक्तीचा सोपा अर्थ आहे. याला गुलाबराव महाराज जे आमचे अमरावतीला होऊन गेलेले, ते अंध होते. त्यांनी जवळजवळ 450 पुस्तकं लिहिलेली आहेत. ती आमच्या अण्णांनी बहुतेक सगळी वाचलेली होती, पण ती माझ्या डोक्यावरून जात होती. मी वाचायचा प्रयत्न केला, त्यातली 2-4 पुस्तकं मी वाचली. बाकीची पुस्तकं आहेत, पण ती पुढच्या पिढीमध्ये आता कोण वाचेल म्हणून तिथं समोर साठवून ठेवलेली आहेत. 2 कपडं भरली तर अजून 1 कपडा असंच भरेल. पण घरी म्हणतील तुमचीच पुस्तकं सगळी ठेवल्यावर आम्ही कुठं काय करायचं. तर ठीक आहे बाबा, आपले 2 याच्यात भागवलं, बाकी माझी 6 पुस्तकं पडलेली आहेत. पण तो माझा आयुष्याचा मोठा ठेवा आहे, ती माझी संपत्ती आहे. त्या संपत्तीतून मी गेलेलो आहे. म्हणून एका पुस्तकाच्या सुरुवात प्रस्तावनेमध्ये किंवा सॉरी प्रस्तावनेच्या आधी 1 पान अर्पण केलेलं जातं. कधी स्वामींना, कधी इथे येणाऱ्या भक्तांना, कधी आमच्या अण्णाकांना. तर 1 पुस्तक मी असंख्य ग्रंथ वाचून जे माझ्या मनावर संस्कार झाले त्या सगळ्या ग्रंथांना मी ते पान म्हणजे अमृत पान अर्पण केलेलं आहे. तर तसं मैत्री ऋषी असं सांगतात की कर्दम ऋषी हे या सरस्वती नदीच्या आजूबाजूने सरस्वती नदी वाहतीये, त्यात बिंदू सरोवर आहे, अशा तीर्थावरून ते पुढे निघालेले आहेत. आणि ते त्यांच्या आश्रमात बसलेले होते, आश्रमात आलेले आहेत. आणि त्या ठिकाणी तेवढ्यात भगवंत त्या ठिकाणी येतात असं त्याला दिसतं. गरुडावरून भगवंत येतात. गरुडाचे पंख हलत असतात आणि त्या पंखातून पंख गरुडाचे जे हलत असतात त्या पंखातून सामवेद उमटत असतो. सामवेद त्या पंखातून सामवेद सगळा सांगितला जात असतो आणि भगवंत तो शांत चित्ताने सामवेद ऐकत असतात. अर्थात असं जरी आपल्या इथून एखादी गरुड किंवा एखादी घार गेली तर आपल्याला कळलं तर पाहिजे ना ते काय म्हणतात ते. पण आज्ञा आणि ज्ञान याच्यातला फरक असतो. तर या पृथ्वीवर फिरत फिरत भगवंताने जो दिवस सांगितलेला असतो त्या दिवशी हे राजर्षी म्हणून त्या ठिकाणी येतात. आणि शांतीपराय हा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. उपायादाश्रमपदं मुन्या शांतव्रतस्य तथा शांती वरप्रदान किंवा शांतीप्राय अशा महर्षी कर्दमांच्या आश्रमामध्ये हे राजर्षी म्हणून त्या ठिकाणी आलेले आहेत. सरस्वती नदीच्या पाण्याने भरलेलं असे बिंदू सरोवर आहे. आणि आपल्या शरणागत भक्त कर्दमाबद्दल या भगवंताच्या मनात खूप करुणा उत्पन्न झालेली आहे आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागलेले आहेत. भगवंताच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागलेले आहेत आपल्या भक्ताला पाहून. फक्त मला एवढंच वाटतं की आपल्याला पण स्वामींनी तोंड फिरवू नये, इतकं तरी आपण चांगलं वागावं. कारण आमचे शेषाचार्य अग्निहोत्री हे रोज म्हणायचे स्वामी सगळ्यांना, म्हणजे स्वामी असतानाची अक्कलकोटमधली गोष्ट सांगतोय. स्वामी असता म्हणजे स्वामी होते त्यावेळेस त्यांचा अवतार काळ चालू होता. तर स्वामी समोर लाडू, पेढे, बर्फी, जिलेबी आपल्याकडे जे पदार्थ होते तेच त्यांच्याकडे होते. ते स्वामींना आठवण झाली असतील म्हणून स्वामींनी तेच पदार्थ आपल्या इथं आणून ठेवले असतील असं मला वाटतं. त्याच्या थाळ्याच्या थाळ्या आपल्याकडे भरतात, त्याच्या थाळ्याच्या थाळ्या भरलेल्या होत्या. कधी भाताची खिचडी होती तर स्वामी सगळ्यांना ते वाटायचे. शेषाचार्य आले की त्यांना काही द्यायचं नाही. मग तरी त्यांना वाईट वाटायचं शेषाचार्यांना, शेषाचार्य अग्निहोत्रींना, की मी एवढी स्वामींची भक्ती करतो मला काहीच देत नाही, एक पेढा देत नाहीत, मला साधी साखरपुड्याने देत नाहीत, भक्तांनी आणलेली साधी खडीसाखर देत नाहीत. कारण बाळप्पा महाराज त्यावेळी दररोज 1 आणली खडीसाखर घेऊन स्वामींना जायचा.
एक आणायची बरं का. तर पण बक्षीस होती त्याच्यात सुदामाच्या गोव्यांसाठी. तर तसे तो बाळापा महाराज खडीसाखर घेऊन जायचा. तर शेषाचार्य आग्नेय वाईट वाटतं, मला काहीच देत नाहीत, काहीच देत नाहीत. आणि पुढे पुढे तर शेषाचार्य आपट्याने तिथं थांबायचे की आता हे काहीतरी मला देतील त्याशिवाय मी इथं जाणारच नाही. आणि मग तिथं थांबून राहायचे. मग ते थोडक्यात सांगायचं म्हणजे वशिला लावतात सुंदराबाईला, जवळपाला, बाळप्पाला की मला काहीतरी स्वामीला द्यायला लावा. स्वामी ऐकून नाही ऐकल्यासारखं करतात. धोंडीबा शिवबाईला पण सांगतात की त्यांना सांगावं, कारण धोंडीबाई आणि शिवबाईचं स्वामी सगळे ऐकायचे. त्यांना सांगतात, स्वामी ऐकतच नाही, त्याला काहीच देत नाही. आणि नंतर नंतर असं व्हायला लागलं की हा शेषाचार्य आले की स्वामी महाराज झोपलेले असेल, डोक्यावर पांघरून झोपलेले असेल. आणि शेषाचार्य गेले की ताट करून उठून बसायचे. हे असं काही दिवस चाललं. पण एकदा हे शेषाचार्य अग्निहोत्री हे गायच्या शेणाचे गोळे करत होते इंधनासाठी, कुठं गौऱ्या करत होते. आणि ते करता करता त्यांच्या मनात असं आलं की स्वामींचा खरा भक्त आहे का? मी जर खरा भक्त असतो तर मी स्वामींच्या लीला पाहिल्या असत्या, स्वामींच्या अवतार कार्याकडे मी लक्ष दिलं असतं, स्वामींच्या उद्योगोष्टी मी पाहिल्या असत्या. ते सोडून मी स्वामींच्या पुढचे पदार्थ पाहत बसलो, मला त्याचं काय मिळते का काय असा विचार करत बसलो. मग तिथला तो शेणाचं ते गौरी थापता थापता ती तोंडात टाकतात, तो गोळा तोंडात टाकतात. म्हणजे मी किती वेळ आहे. आणि तो गोळा तोंडात टाकतात आणि सांगत होतात की मी खूप चुकलो. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे शेजाऱ्या स्वामींच्या पुढे जातात. स्वामी त्या दिवशी झोपलेले नसतात, ते जागे असतात आणि त्याला जवळ करतात, त्या पाठीवरून हात करतात. आता तुम्हाला खरा भक्त झाला. म्हणजे तेने त्यक्तेने भुंजिता, पुन्हा ते सांगते, साठवून ठेवू नका, लपवून ठेवू नका, देत राहा. घरात देत राहा, समाजात देत राहा, राष्ट्राला देत राहा. टॅक्स वेळच्या वेळी सगळे भरा. अजून मी 3,500 रुपये माझा जीएसटी भरला बरं का. म्हणजे काका सुद्धा याच्यातून सुटत नाही. अहो इथे यायच्या आधी मला 4 वेळा ते OTP आला का, अमका आलं का, ढमका आलं का. सेंट्रल ऑफिस सुद्धा खूप चालक आहे बरं का. सगळे झोपतील पण ते ऑफिसच कधी झोपायचे नाही. अरे बाबा भरला बाबा, मग ते OTP नंबर सांगा, अमकं सांगा, तमकं सांगा. तर ते सगळ्या गोष्टी एक गमतीने सांगितल्या. तर अशा पवित्र ठिकाणी पक्ष्यांचे थवेच्या थवे किलबिलाट करत असतात. तो जो आश्रम असतो तो आश्रम अनेक फुलाफळांनी, कदमानी, चंपकानी, बोकुळीनी, अशोकानी असा भरलेला असतो. आणि त्यावेळेस तिथे छोटे छोटे आंबवृक्ष असतात आणि त्या छोट्या आंबवृक्षांना खूप खूप सुंदर असे आंबे येत असतात. अनेक प्रकारचे पशु तिथं असतात. कस्तुरी धारण असलेले मृग त्या ठिकाणी असतात. असा तो आश्रम सगळा भरलेला असतो. असा तो या बिंदू सरोवराचा परिसर असतो. आणि पुष्कळ दिवस तपश्चर्या केल्यामुळं या कर्दमांचं शरीर हे अत्यंत तेजपुंज झालेलं असतं. आणि या कर्दमांनी हे मनू आलेले पाहून त्या मनूंचं यथोचित असं सुंदर असं आदरातिथ्य केलेलं आहे, त्यांना रिसिव्ह केलेलं आहे. आणि त्यांची पूजा या कर्दम ऋषींनी या मनूंची पूजा केलेली आहे. त्यांच्या पूजेचा स्वीकार करून म्हणून स्वस्थ चित्ताने तिथं ठेवलेल्या आसनावर बसतात, ते धारण करतात. आणि भगवंताच्या मगाशी जी गोष्ट सांगितली, भगवंतांनी सांगितलं की परवा दिवशी तुझी अशी या तुझ्या शत्रुरूपाला आणि म्हणून असं सांगतात भगवंत की अशा कर्दम ऋषींची तुमची परवाच्याला गाठ पडेल. आणि तीच तुझ्या देववतीला, देववती या कन्येला हाच असा योग्य वर असेल असं सांगितलेलं असतं. आणि ते स्मरण त्यांना त्या ठिकाणी होतं. मग म्हणून ना कर्दमुनी असं म्हणालेले आहेत की महाराज आपण साक्षात भगवंतच आहात. भगवान विष्णूंचे पालन शक्तिरूप, भगवान विष्णूंचे पालन शक्तिरूप असे आहात. आपला संचार म्हणजे आपण जो संचार करता तो म्हणजे पृथ्वीवरील सगळ्या प्राण्यांचं रक्षण करायचं आणि दुष्टांचा संहार करायचा, यासाठीच आपला संचार होत असतो. आपण साक्षात विष्णू स्वरूपासून निरनिराळ्या कार्यासाठी सूर्य, चंद्र, अग्नी, इंद्र, वायू, यम, धर्म आणि वरुण यांची अनेक रूप तुम्ही धारण करता. अशा आपला नमस्कार असो.
आपण आपल्या विशाल सेनेला बरोबर घेऊन या पृथ्वी तलावरून सगळीकडे फिरत असता आणि आपलं भ्रमण हे सूर्यासारखं अवरात्र चालू असतं. पण सध्याच्या काळात भगवंतानी जी वर्णाश्रम व्यवस्था निर्माण केलेली आहे, वर्णाश्रम व्यवस्था म्हणजे भगवान श्रीकृष्णाने याच्यात गीतेबद्दल स्पष्ट सांगितलेलं आहे की व्यवसायानुरूप कर्मानुरूप मी त्या वर्णव्यवस्था निर्माण केलेल्या आहे. जाती म्हणजे जो ब्रह्मविद्या देतो तो ब्रह्मकर्म करतो तो ब्राह्मण, जो समाजाचं राष्ट्राचं संरक्षण करतो तो क्षत्रिय, जो व्यापार उद्योग करतो समाजाला जगवतो तो वैश्य, आणि जो लोकसेवेची कामं करतो, जो झाडून झुडून काढतो तो शूद्र. आधी माऊलींच्या तुकारामांच्या पालखीच्या मागे शूद्र लोकांची दिंडी असती की पुढे गेलेली जी लोक आहेत तर आपण पाठीमागून झाडून काढून ते स्वच्छ करायचं मग पुढे जायचं, अशी आधी प्रथा आहे. याच्यात अमुक जात ही कनिष्ठ आणि तमुक जात ही वरिष्ठ असा भाग नाहीये. कर्मानुसार त्या जाती निर्माण केलेल्या आहेत, वर्णाश्रम निर्माण केलेले आहेत. हे भगवंतांनी स्पष्ट भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. पण यात तुम्ही म्हणाल की या वर्णाश्रम धर्म का वगैरे वगैरे वगैरे, तर त्याचा उल्लेख तुम्ही गीताचा रेफरन्स घ्या, गीतेत जे लिहिले ते तुम्ही वाचा, तर तेच भगवंताला अभिप्रेत आहे. आधी आपण शेतकरी जे म्हणतो ते आपण कुणबी म्हणतो, शेती करणारा म्हणतो. तर अशा या गोष्टी आहेत, परंतु त्याचा विपर्यास केला गेला आणि विनाकारण समाजामध्ये दुवी फैलावली गेली. आणि मला असं वाटतं की ती असं बोलू नये या ठिकाणी, आणि मी बोललेला तर कोणी राग पण धरू नये. पण माझ्या एक सर्वसामान्य व्यक्तीला, एक नागरिक भारतातला म्हणून असं वाटतं की राजकारणासाठी याचा अत्यंत दुरुपयोग केला गेलेला आहे आणि जाती जातीत तेढ निर्माण केली गेलेली आहे, धर्माधर्मात तेढ निर्माण केलेली आहे असं मला वाटतं. नंतर याच्या आधी समाजा गुण्यागोविंदाने राहत होता. साताराला आमचं घर होतं, आता नवरात्र चालू आहे. आमच्या शेजारी बागवान म्हणून मोमडेन कुटुंब राहत होतं असं आमचे पूर्वज सांगायचे. पण ते आमच्या घरी नवरात्रात ते 9 दिवस उपास करायचे आणि फराळाला 9 दिवस आमच्या घरी यायचे. तिथं मुस्लिमा धर्म आला का? आडकाठी आली का आमच्या शेजार धर्मामध्ये? आडकाठी आली का आमच्या एकमेकांच्या परस्परांच्या प्रेमाबद्दल? अजिबात आली नाही. तर असा तो काळ होता. तर ह्या कशासाठी निर्माण केलेल्या जाती किंवा वर्णाश्रम हे एक समाज सुस्थितीत सगळे कामकाज व्हावे म्हणून ते निर्माण केलेलं आहे. ह्याच्यात तो कनिष्ठ म्हणून निर्माण केलेला नाही. श्रीपाद वल्लभांच्या पोथीमध्ये जर आपण वाचा, श्रीपाद श्री वल्लभांच्या मी लिहिलेल्या पोथीत किंवा शंकर भट्टांनी लिहिलेल्या मोठ्या महान ग्रंथामध्ये शंकर भट्टांनी जे लिहिलंय त्याचाच रेफरन्स घेऊन मी माझ्या श्रीपाद श्री वल्लभांच्या पोथीत लिहिलेलं आहे की श्रीपाद वल्लभांनी शूद्रांच्या घरोघरी जाऊन दत्तजप प्रदान केलेला आहे, दत्तजप सांगितलेला आहे. तर शूद्र त्यांना वाईट वाटलेलं नाहीये. आणि याच्यातच एका ठिकाणी असं सांगितलेलं आहे की सगळ्यात जास्त प्रेम भगवंताचं शूद्रांवर आहे. आपण मागच्या 3-4 अध्यायांच्या पूर्वी 3-4 प्रवचनांच्या आधी अभ्यासलेलं आहे की भगवंताचं सगळ्यात जास्त प्रेम हे शूद्रांवर असतं. तर विषयानुरूप अशा मानवांमुळं ते निरकुश झालेले आहेत, म्हणून अधर्म सगळीकडे मारलेला आहे. आणि आपण जर याबद्दल निष्काळजी जर झालो तर हे जग सगळे या दुराचारी लोकांच्या सापडून नष्ट होईल. आणि म्हणून हे विरवत की तुम्ही निष्कपट भावनेने माझ्या या सगळ्या आदरातिथ्याचा स्वीकार करा. आणि तुमचं जे हे कार्य आहे की जे वाईट लोक आहेत त्याचे उल्लेख या ठिकाणी केलेले की ते न सांगता मी थोडक्यात सांगतो की जे चोर असतील, जे डाकू असतील, जे समाजाचा पैसा लुबाडत असतील त्यांच्याबद्दल या ठिकाणी सांगितलेलं आहे. ते सुरुवातीलाच मी सांगून मोकळा झालेलो होतो. तर असे जे आहेत अति हव्यासापायी विषाणू लुटून जे वाढलेले आहेत त्याच्यामुळं या दुराचारी लोकांच्यामुळं हे सगळं नष्ट पावेल. आणि म्हणून ती काळजी असल्यामुळं मी ती काळजी सुरू करण्यासाठी अहोरात्र सूर्यासारखा भटकत असतो, फिरत असतो. इथे श्रीमद भागवते महापुराणे पारमहंस्या संहिताया तृतीय स्कंदे 21अध्याया. ओम तत्सत् हरि ओम तत्सत्. श्री कृष्णार्पणमस्तु. ओम नमो भगवते वासुदेवाय. लाईव्ह आज बरेच जण आपल्याला घरी FB वर बघत असतील.
आज आत्ता शेजारची होणार नाहीये, कारण आमच्या घरातल्या लोकांची आणि 2-4 जण जे मठात येतात त्यांची रोजची देवीची उपासना व्हायची आहे. ती उपासना असल्यामुळं शेजारतीसाठी लोकांनी थांबू नये. आमची रोजची उपासना सुरू होईल. फक्त महिषासुर मर्दिनी आणि रेणुका स्तोत्र बस. आणि आई नंदी